जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. साधना विचार अभ्यास वर्गाच्या या चौथ्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. या पूर्वीच्या सत्रांमध्ये आपण या परमार्थ विज्ञान ग्रंथाच्या अभ्यासाची सुरुवात केलेली आहे. वेगवेगळे विषय आपण खूप छान पद्धतीने शमिकाताईकडनं समजावून घेतलेले आहेत. ग्रंथाचा अभ्यास कसा करावा, ग्रंथाचं स्वरूप कसं असतं, अनुबंध चतुष्टय म्हणजे काय, षडलिंगे काय असतात, तसेच परमार्थाचा अधिकारी बनण्यासाठी काय काय केलं पाहिजे, साधना चतुष्टय संपन्न कसं व्हायला पाहिजे, या सगळ्यांचा सखोल विचार आपण मागच्या 3 सत्रांमधनं केलेला आहे. आणि आजचं जे सत्र आहे या अभ्यास वर्गातलं चौथं सत्र, सुखाचा शोध हा विषय आपण आज आणि पुढच्या 2 सत्रांमध्ये अभ्यासणार आहोत. परमार्थाचा अधिकारी म्हणून आपण साधना चतुष्टय संपन्न कसं व्हावं हे पाहत असताना आपण अनेक गोष्टींचा विचार केलेला आहे. त्रिगुण विचार पाहिलेला आहे, त्यानंतर कृपांचे प्रकार पाहिलेले आहेत. अशा पद्धतीने पुढे सरकत असताना नेमकं या परमार्थ मार्गाचं उद्दिष्ट काय आहे, कशावरही अवलंबून नसणारा शाश्वत आनंद प्राप्त करून घेणे, अत्यंत सुखरूपता प्राप्त करून घेणे, हे परमार्थाचं अंतिम उद्दिष्ट आहे. आणि याच सुखाचा शोध कशा पद्धतीने घ्यायला हवा, कशा पद्धतीने जीवनाकडे पाहिलं पाहिजे, याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणारे परमपूज्य आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या समर्थ भक्त अलकाताई मुतालिक. मी वैशालीताई मराठे यांना विनंती करतो की त्यांनी अलकाताईंचा परिचय करून द्यावा. श्रीराम. हॅलो, आवाज येतोय? हा, येत. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. सौ अलकाताई दत्तात्रय मुतालिक यांचा मी परिचय थोडक्यात तुम्हाला करून देते आहे. यांचा जन्म 17 जानेवारी 1956 रोजी झाला. लौकिक अर्थ यांचे शिक्षण MA आहे. गेली 30 वर्ष शिक्षण क्षेत्रात त्या सेवा देत असून सध्या त्या निवृत्त शिक्षिका आहेत. सध्या त्या पदव्युत्तर योग महाविद्यालय व कीर्तन महाविद्यालयात तत्वज्ञान या विषयावर अध्यापन कार्य त्यांचं सुरू आहे. त्यानंतर शांकर अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख मुरगुड यांचा त्यांनी अनुग्रह घेतलेला असून त्यांच्या प्रस्थानत्रयींचे म्हणजेच उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, गीता या ग्रंथांचे तसेच अध्यात्मशास्त्र व संत वाङ्मयाचे अध्ययन त्यांचे सुरू आहे. त्यांच्याच आज्ञेने त्या प्रवचन सेवाही देत आहेत. त्यांचा कार्याचा आढावा थोडक्यात घ्यायचा झाला तर श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समर्थ संप्रदायाचे
प्रचार व प्रसाराचे कार्य त्या गेले अनेक वर्ष करत आहेत. श्री समर्थ विद्यापीठ सातारा येथे प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक म्हणूनही त्या काम करत आहेत. तसेच दर बुधवारी तत्वज्ञान अभ्यास वर्गाचे आयोजन त्यांच्या मार्फत केले जाते. देशात व विदेशात अनेक विषयावर त्यांची प्रवचने आतापर्यंत झालेली आहेत. झी 24 तासवर देखील दासबोध या विषयावर सतत 2 वर्ष प्रवचने त्यांनी दिलेली आहेत. द्वारका, नैमिषारण्य, शुकताल यासारखे अनेक ठिकाणी श्रीमद भागवत सप्ताह संपन्न झालेला आहे. श्रीलंकेसह अनेक ठिकाणी त्यांनी रामकथा सप्ताह देखील घेतलेला आहे. शिवथरगळ येथील विद्यार्थी व प्रापंचिक दासबोध वर्गाचे आयोजन देखील त्यांच्या मार्फत केले जाते. अशा अनेक कार्यांमध्ये त्यांचा दिनक्रम व्यस्त असतो. त्यांचं लेखन कार्यही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. श्री समर्थ वाणी, श्री तुकयाची वाणी, श्रीमद भागवत यावर वार्षिक सदरे त्यांनी लिहिलेली आहेत. त्यानंतर सज्जनगण मासिकामध्ये अनेक आध्यात्मिक लेखही त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच 21 समासी दासबोध, त्यानंतर श्री समर्थ शतके यावर नियमित लिखाण त्या करीत असतात. विविध आध्यात्मिक मासिकामध्ये, संत वाङ्मयांमध्ये अध्यात्मशास्त्र या विषयावर नियमित लेखन त्या करीत असतात. त्याचबरोबर श्री गणेश मंदिर डोंबिवली ग्रामदैवत त्रैमासिकाचे त्या संपादिकाही आहेत. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. रोटरी इंटर व्हील क्लब या पुरस्कारांनी त्यांना सन्मान मिळालेला आहे. त्याचबरोबर ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने आदर्श शिक्षिका, व्यास क्रिएशन यांच्याही मार्फत त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अशा अनेक व्यासंगपूर्ण आणि अत्यंत गाढ्या अभ्यासक अशा ह्या अलकाताई, या शमिकाताई कुलकर्णी मागची 3 सत्र ज्यांची आपण ऐकली त्यांच्या या आई आहेत. आणि त्यांचा थोडक्यात परिचय मी आता तुम्हाला करून दिलेला आहे. तर अशा या अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्वाचा आज आपल्याला सगळ्यांना लाभ होतो आहे. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद वैशालीताई. मी अलकाताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या विवेचनाला सुरुवात करावी. श्रीराम. अलकाताई अनम्यूट करायला लागेल. ओके, आवाज येतोय का? आवाज येतोय? येतोय 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 येतोय. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां. मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरा कवी वाल्मिका सारिका मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदू तया त्या. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते आणि सर्व श्रोते जे आहेत त्यांच्या चरणी सादर अभिवादन करते. आणि आजचं जे आपलं आवाज येत नाहीये, आजचं जे आपलं माझा विषय येतोय आवाज येतोय. जो आजचा माझा विषय आहे त्या विषयाला मी सुरुवात करते. या परमार्थ विज्ञान ह्या परमपूज्य डॉक्टर काकांच्या संपूर्ण अध्यात्मक ग्रंथाचा अभ्यास वर्ग आपण घेतोय आणि सगळ्या तरुण मंडळींनी तुम्ही त्याचा पुढाकार घेतलाय. त्यामुळे आधी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक मी कौतुक करते, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करते की निदान सगळ्यांना ऐकण्याची जिज्ञासा निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं कौतुक करते. आणि ग्रंथ तर आपल्यासमोर परमपूज्य डॉक्टर काकांचा आहेच,
त्यातले 3 जे आहेत तर ते 3 प्रवचन आधी झालेली आहेत. त्यामुळे साधारण त्या ग्रंथामध्ये काय आहे, छोट्याशा पुस्तकामध्ये किंवा ग्रंथामध्ये, याचा थोडा परिचय आपल्याला झालेला आहे. आजचा जो माझा विषय आहे तो खरं तर सुखाचा शोध आहे. सुखाच्या शोधाकडे आपल्याला जायचंच आहे. पण त्या संपूर्ण जे तुम्हाला PDF पाठवलेले ते जर कदाचित थोडा होमवर्क केला असेल तर त्या संपूर्ण विषयाचा आवाका तुमच्या लक्षात येईल. तो आवाका लक्षात आल्यानंतर थोडा मी त्याचा क्रम बदलणार आहे आणि क्रम बदलून आपण तो अभ्यासक्रम जो आहे तो आपला पूर्ण करणार आहोत. त्या क्रमामध्ये आपण पहिल्यांदी नरदेहाचं स्तवन घेणार आहोत आणि नरदेह स्तवन घेतल्यानंतर त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्याचा वेगळेपणा काय आहे, आणि मग त्यानंतर आपल्यामध्ये असणारे जे काही क्लेश आहेत, तिथे आहेत पंचक्लेश आहेत, काही दोष आपल्यामध्ये आहेत जीवाच्या ठिकाणी असणारे, त्याचं चिंतन करणार आहोत. त्यानंतर माणसांचे असणारे प्रकार कोणते कोणते आहेत ते आपण बघणार आहोत आणि मग त्यानंतर आपले जे 4 पुरुषार्थ आहेत त्याचा आपण आज विचार करणार आहोत. एवढा मोठा आपल्याला पल्ला आज गाठायचा आहे. जास्तीत जास्त गाठण्याचा प्रयत्न करूया आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांना नरदेह मिळालेला आहे. आम्ही नरदेह म्हणून जन्माला आलेलो आहोत. सुखाचा शोध विचार करते बरं का. परमपूज्य डॉक्टर काका नेहमी एक सुंदर दृष्टांत देतात. जेव्हा जेव्हा नरदेह हा शब्द येतो तेव्हा ते म्हणतात, जेव्हा जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा पहिल्यांदी लक्षात घ्या, आपल्या घरी कोणातरी छोटं बाळ जन्माला येतं, पहिल्यांदी ते बाळ काय करतं? ते बाळ जन्माला आल्याबरोबर रडतं. याचा अर्थ ते आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवून देतं. ते अस्तित्व दाखवून देतं याचा अर्थ त्या छोट्याशा नवजात शिशुपाशी सुद्धा जी प्रेरणा पहिली आहे ती म्हणजे अस्तित्वाची प्रेरणा आहे, म्हणजे सतची प्रेरणा आहे. मग ते बाळ रडतं, डॉक्टर फटके देतात, रडल्यानंतर ते हळूहळू डोळे उघडतं आणि जेव्हा डोळे उघडतं जिथे दिवा असेल तिथे ते टकमक बघतं. जन्मल्यापासूनची असणारी प्रेरणा आहे. हे टकमक बघणं याचा अर्थ काहीतरी जाणून घेणं. जाणून घेणं ही जन्मापासून असणारी प्रेरणा आहे. आणि ही प्रेरणा का आहे? कारण चित म्हणजे असणारं ज्ञान जीवाच्या ठिकाणी जन्मापासूनच आहे. आणि मग असं हे बाळ जन्मल्याबरोबर काही त्याला कोणी शिकवावं लागत नाही, त्याला काही करावं लागत नाही. त्याचं दुपटं ओलं झालं की ते रडतं, त्याला भूक लागली की ते रडतं, त्याला दूध कसं प्यायचं कोणी सांगावं लागत नाही. पण दुपटं बदललं की ते शांत होतं. याचाच अर्थ ओल्या दिपट्याने त्याला दुःख होतं आणि सुख दुपटं घातलं की त्याला सुख होतं. याचा अर्थ ही आनंदाची प्रेरणा जन्मजात प्रत्येक जीवाला आहे. या 3 प्रेरणांच्या सहज म्हणून सत म्हणजे अस्तित्वाची प्रेरणा, चित म्हणजे ज्ञानाची प्रेरणा आणि त्याचबरोबर आनंदाची किंवा सुखाची ओढ ही प्रत्येक जीवाला जन्मतःच आहे. कारण का तर ते तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप आहे. या उपाधी ज्या क्षणी आपल्याला मिळाली तेव्हापासून अगदी अंतिम क्षणापर्यंत नवे नवे आपण नव्हतो तेव्हाही ते आहे आणि असताना सुद्धा ते आहे. एक काळ तरी असं वेळ येईल की जेव्हा आम्ही नसू पण तेव्हाही ते तत्व असणारच आहे. या नित्य असणाऱ्या प्रेरणा आहेत आणि असा आपल्याला हा नरदेह मिळाला. तेच तर चाललंय त्याचा प्रयत्न. आवाज येतोय ना? बघ आमचं कसं आहे माहिती का, आता दाखवतो तुला. हा ऍड्रेस आलाय. हो येतोय अलकाताई. असा हा नरदेह जो आहे, या नरदेहामध्ये अनेक देह आहेत असं शास्त्र म्हणतं. 84 लक्ष योनी आहेत. आता त्या जर 84 लक्ष योनी असतील तर मग नरदेह आपल्याला जो मिळाला म्हणजे त्यामध्ये काहीतरी तर वैशिष्ट्य असलं पाहिजे की नाही, वेगळेपणा असला पाहिजे की नाही. आता लक्षात येईल की हा वेगळेपणा कोणता आहे. जर आपण आजूबाजूला पाहिलं तर लक्षात असं येतं की जेवढे म्हणून पशु आहेत, जेवढे म्हणून प्राणी आहेत, जेवढे म्हणून पक्षी आहेत, हे सगळे कसे आहेत? हे आडवे आहेत किंवा ते तिरके आहेत. एक तर ते आडवे तरी आहेत किंवा ते तिरके तरी आहेत. पण मनुष्य देह जो आहे किंवा नरदेह जो आहे तो एकच देह असा आहे जो उभा आहे. म्हणून त्याचा पाठीचा कणा उभा असा असणारा जो कोणता प्राणी असेल तर तो नरदेह आहे. आडवा जेवढे म्हणून पशु आणि पक्षी आहेत, 84 लक्ष योनीमधला एक सोडून
सर्वच्या सर्व भोगयोनी आहेत. आणि भोगयोनी असे असणारे तिथे पुण्य कमावण्याची कोणतीही क्षमता त्या ठिकाणी नाही. पापक्षी होण्याची आहे, भोगांची आहे, पण वेगळेपणा कुठे असेल तर ते काही नाही. आणि म्हणून लक्षात येतं की लक्षावधी वर्षापूर्वी जेव्हा संपूर्ण जीवसृष्टी निर्माण झाली, विश्व निर्माण झालं, तेव्हापासून गाढवं, गाय, घोडे, गेंडे, वनस्पती आहे तसेच आहेत. त्यांच्यामध्ये काही फरक नाही. बैल ओझं ओढतातच आहेत, गाढवं बैल ओझं ओढतातच आहेत. त्यांच्या जीवनस्तरामध्ये कोणताही बदल नाही. पण नरदेहामधला माणूस मात्र जो रानटी असा आयुष्य जगत होता, त्यांनी आपल्या बुद्धीचा किती विकास करून घेतला. तो नुसता विकास करून घेतला नाही, तर त्यांनी त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या. त्याच्या बुद्धीचा परिपूर्ण विकास केल्यानंतर आज काय आपण बघतो की पूर्वी रानटी राहणारा माणूस आज विलक्षण अत्यंत सुखमय जीवन जगतोय. आणि हे जगताना लक्षात येईल की त्यांनी त्याच्या बुद्धीचा वापर केलेला आहे. मग बुद्धी त्यांनाही आहे, पण ते त्याची वापर करू शकत नाहीत, कारण ती मर्यादित आहे. आणि ह्याच बुद्धीच्या जोरावरती या नरदेहाने पुष्कळ काही कमावलेलं आहे. आणि असा हा नरदेह आहे. आणि म्हणून तो आडवा नाही. आणि आडवा नाही, तो उभा आहे. कशासाठी उभा आहे, तर तो कार्यासाठी उभा आहे. परमपूज्य मंदाते एक सुंदर वाक्य म्हणतात. त्या म्हणतात, ज्या वेळेला आपण खूप थकलेलो असतो ना, आपल्याला कामाचा कंटाळा आलेला असतो, तेव्हा आपण पहिल्यांदा काय करतो, मी म्हणतो जरा चला आता आडवा होतो. आडवा होणे हा शब्दच मुळी कर्मापासून परावृत्त होणे असं आपल्याला सुचवतं. याचा अर्थ उभा देह, नरदेह हा कर्मासाठीच मिळालेला आहे. आणि म्हणून बाकी सगळ्या योनी त्यांना तिर्यक योनी म्हटलंय. आणि तिर्यक योनी म्हणजे ज्या देहाचं पतन झाल्यानंतर ज्याच्यावरती कोणताही संस्कार केला जात नाही. पक्षी तिरके आहेत म्हणून तिर्यक योनी, आणि सगळे पशु आणि पक्षी तिर्यक योनी, कारण त्यांच्यावरती नंतर कोणताही संस्कार केला जात नाही. नरदेहावरती तो केला जातो. हे नरदेहाचं वैशिष्ट्य आहे. आणि असा नरदेह जर तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे, मग या नरदेहाचं वैशिष्ट्य काय आहे थोडं समजून घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. या नरदेहाचं वैशिष्ट्यच मुळामध्ये असं आहे की तो नर म्हणून जन्माला आलेला आहे. पण समर्थांच्या भाषेमध्ये सांगायचं तर समर्थ म्हणतात, याच नरदेहामधून आपल्याला नारायणापर्यंत प्रवास करता येतो. याचा अर्थ ज्यांनी मला निर्माण केलेलं आहे त्याला जाणण्याची क्षमता याच नरदेहामध्ये आहे. आणि म्हणून शरीररूपी यंत्र तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळालेलं आहे. या शरीररूपी यंत्रामध्ये कर्म करण्याचं सामर्थ्य आहे, बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीने विधात्याला जाणायचं आहे. आणि विधात्याला जाणून आपल्याला बुद्धीच्या साह्याने कर्माचं तंत्र जाणून घ्यायचं आहे. आणि कर्म करता करता त्या कर्मापासून अलग होण्यासाठी एखाद्या परमात्म्याचा नामाचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आणि म्हणून शरीररूपी यंत्र, परमात्म्याचं नामरूपी मंत्र आणि कर्माचं तंत्र, या सगळ्या गोष्टी आपल्याला या नरदेहामध्ये प्राप्त झालेल्या आहेत. हे वैशिष्ट्य आहे बरं का नरदेहाचं. आणि म्हणून नरापासून नारायणापर्यंतचा प्रवास इथेच शक्य आहे. मावशी केळकरांचं एक खूप छान वाक्य आहे बरं का. ते असं म्हणतात की जगी आलास माणूस म्हणून जाताना जा देव होऊन तुझीच करणी ठरविल तुझला रावणवा श्रीराम. माझ्या कर्माने, माझ्या क्रियेने मला ठरवायचंय की मी कोण व्हायचंय, मी राम व्हायचंय की रावण व्हायचंय. माता रामाकडे माझा प्रवास आहे, ईश्वराकडे माझा प्रवास आहे, देवत्वाकडे माझा प्रवास आहे. आणि त्यासाठी मला नरदेह मिळालेला आहे. आता ह्या नरदेहाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही केवळ भोगयोनी नाही, ही त्यागयोनी आहे. त्यागयोनी असल्यामुळे त्यागयोनीच्या साह्याने आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचता येतं. हे याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. आणि आणखीन सगळ्यात महत्वाचं काय असेल या नरदेहामध्ये, तर ह्या विधात्याने जी आपल्याला बुद्धी दिली आहे ना, त्या बुद्धीला चैतन्याचा प्रकाश आहे. आणि ती बुद्धी चैतन्याचा प्रकाश घेते. आणि प्रकाश घेतल्यानंतर त्या बुद्धीने त्या स्वरूपाला बघायच्या ऐवजी ती जगामध्ये नाना विविध विषयांमध्ये रमते.
रमू दे, ते आपल्याला तिथे व्यवहारामध्ये राहायचंय म्हणजे तसं राहायचंय, ते चुकीचं आहे असंही नाही, कारण व्यावहारिक सत्ता आहे तिथे आपल्याला तसं राहायचंही आहे. आणि म्हणून आता लक्षात येईल की बुद्धी आहे, ही बुद्धी दिसत नाहीये, मन दिसत नाहीये. म्हणून मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही जी अंतःकरण, अंतः म्हणजे आत, करण म्हणजे इंद्रिय, जी शरीराच्या आतमध्ये असणारी इंद्रिय आहेत ती आपल्याला दिसत नाहीत. आणि म्हणून लक्षात येईल की आपल्याला दोन गोष्टी विधात्याने जन्मतः दिलेल्या आहेत. समर्थांनी याचा खूप सुंदर उल्लेख केलाय बरं का, फार छान उल्लेख केलाय. आणि त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत आधुनिक तुमच्याच भाषेमध्ये सांगते. एक म्हणजे हार्डवेअर आणि दुसरं म्हणजे सॉफ्टवेअर. तुमच्या आमच्या सगळ्यांकडे टीव्ही आहे बघा. टीव्हीचा जो डब्बा आहे ना तो हार्डवेअर आहे, पण तो कशासाठी आहे? आतमध्ये जे सॉफ्टवेअर आहे ना त्याचं रक्षण करण्यासाठी तो आहे. अगदी तसंच तुमचं आमचं हे जे शरीर आहे ना, हे जे हार्डवेअर आहे, या हार्डवेअरचा उपयोग काय आहे तर आतमध्ये असणारं सॉफ्टवेअर त्याचं रक्षण करणं त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याला एक अंतःकरण म्हटलेलं आहे आणि एक जे आहे ते आपलं स्थूल शरीर किंवा एक सूक्ष्म शरीर आहे. आता ह्या दोन गोष्टी तुम्हाला आम्हाला मिळालेल्या आहेत. समर्थ म्हणतात नरदेहाचं वैशिष्ट्य असं आहे की या दोन गोष्टींचा वापर आपल्याला करायचा आहे आणि दोन स्तरावरती आपण जीवन जगू शकतो. समर्थांच्या जीवनाचं हे सूत्र आहे बरं. हे सूत्र जर समजावून घेतलं आपण तर आपल्याला नेमकं समर्थ कुठून कुठपर्यंत घेऊन जात आहेत ते आपल्याला कळेल. समर्थ म्हणतात काही गलबला, काही निवळ, ऐसा कंठीत जावा काळ. काही गलबला, काही निवळ, ऐसा कंठीत जावा काळ. म्हणून आपला गलबल्याचा काळ म्हणजे कुटुंबामधला काळ, समाजामध्ये राहायचंय, ज्या समाजामध्ये माझी रोजीरोटी आहे, जिथे मला शिक्षण मिळणार आहे, जिथे माझे सगळे सोयरे आहेत, जिथे माझे नातेवाईक आहेत, या समाजामध्ये अनेक प्रकारची सुख आहेत, अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत. ही सगळी काय आहे तर तो गलबला आहे. म्हणून विश्वामध्ये गलबला आहे आणि या गलबल्यामध्ये मला राहायचंय आणि ते राहताना मी कसं राहायचंय, या गलबल्याकडे कसं बघायचंय, या कुटुंबामध्ये माझ्या आजूबाजूला असणाऱ्यांकडे बघण्याची मला एक वेगळी दृष्टी प्राप्त करून घ्यायची आहे. आणि मग ती प्राप्त करून देण्यासाठी मला कधीतरी विचार करावा लागतो आणि विचार करणं, ह्याचं चिंतन करणं, यासाठी मला कधीतरी एकांतामध्ये जावं लागतं आणि एकांताला समर्थ निवळ म्हणतात. असं जर निवळीमध्ये गेलो, थोडं स्वतःचं चिंतन केलं की ह्या चिंतनाचा परिणाम असा होतो की एकांतामध्ये चिंतनाची सवय आपल्याला लागली की मग आपण कितीही लोकांतामध्ये असलो, अगदी एखाद्या लग्नाच्या समारंभामध्ये हजारो लोक आपल्या आजूबाजूला असली तरी सुद्धा वरती आपण छान गप्पा मारत असतो, सगळं करत असतो, पण आतमध्ये काका म्हणतात तसं सोहमच्या तालावरती, परमात्म्याच्या स्मरणावरती आपण लोकांतामध्ये सुद्धा एकांतात असू शकतो. दोन स्तरावरती जीवन मानवाला जसं जगता येतं तसं ते कुणालाच जगता येत नाही आणि हे नरदेहाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात शरीरा ऐसे यंत्र आणि का नाही. शरीराचं सारखं यंत्र तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे आणि हे जे यंत्र आहे ना हे इतकं विलक्षण यंत्र आहे. त्याचं ते संपूर्ण विज्ञान जर बघितलं तर आपण अवाक होतो. आपण कधी आपल्या शरीराकडे बघतच नाही. अरे अन्न कसं पचतं, मला कसं दिसतं, झोपेमध्ये सुद्धा डास चावला तर ती डास मारण्याची प्रतिक्षिप्त क्रिया कशी होते, माझ्या शरीरामध्ये नको असणारे अन्न पदार्थ बाहेर टाकले जातात. हे सगळं आतमध्ये जे काही यंत्र आहे ना हे इतकं सुंदर यंत्र आहे. आता लक्षात येईल आपण आधुनिक भाषेमध्ये आजूबाजूला बघतो एखाद्याला नवीन गुडघा बसवलेला असतो. एक गुडघा बसवायचा म्हटला तर 5 लाख रुपये, एक किडनी म्हटलं तर 16 लाख रुपये. किंमत काढा आपल्या शरीराची. कोट्यावधी रुपयाचं मिळालेलं हे शरीर तुम्हाला आम्हाला फुकट मिळालंय. परमपूज्य डॉक्टर काका नेहमी म्हणतात या नरदेहासाठी मी या जन्मामध्ये काहीही केलेलं नाही, तरी सुद्धा जर हे यंत्र मला मिळालेलं असेल तर ते लक्षात ठेवलं पाहिजे यंत्र आहे. आणि जर मला यंत्र मिळालेलं आहे तर त्या यंत्राचा वापर मला करता आला पाहिजे. यंत्र कारखान्यामध्येही असतं,
कारखान्यामधल्या यंत्राचा जर वापर केला तर त्याच्यातून भरपूर प्रोडक्शन म्हणजे उत्पादन निघतं आणि उत्पादन निघालं तर भरपूर फायदा मिळतो. भरपूर फायदा मिळाला तर त्याच्यातून आपल्याला धन मिळतं. धनाने आपल्याला सुख मिळतं आणि त्याच्यातून आपल्या जीवनाचा स्तर जो आहे तो उंचावतो. हे जसं त्या लौकिकातल्या यंत्राच्या बाबत आहे, अगदी तसंच याही नरदेहाकडून आपल्याला वाजवून घ्यायचंय. इतकं वाजवून घ्यायचंय, इतकं वाजवून घ्यायचंय. तुम्ही आम्ही या नरदेहाची फार काळजी करतो. आपण याला फारच पोसतो. गमतीने काका म्हणतात याला नटवावं, सजवावं, पण जसं वर्षातून एकदा बैलाला पोळ्याच्या दिवशी सजवलं जातं, तसं या देहाला सणावारी सजवावं, नटवावं आणि एरवी या देहाकडून वाजवून घ्यावं. अखंड शेवटपर्यंत वाजवून घ्यायचंय. आणि ते वाजवून का घ्यायचंय? कारण का तर या देहाविषयी कधीतरी मला अनासक्ती आली पाहिजे म्हणून. आता हे लक्षात ठेवलं पाहिजे. का म्हणजे हे कशासाठी? याचा अर्थ एक तर दोन गोष्टी मला मिळालेल्या आहेत. एक स्थूल शरीर आहे आणि एक सूक्ष्म शरीर आहे. एका वेळेला दोन्हीचा मी वापर करू शकते किंवा आपण वापर करू शकतो. आणि त्याचबरोबर या देहाकडून मी वाजवून घेऊ शकते. असा हा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे. मग या नरदेहाला जन्माला येताच 3 दोष येतात. त्या 3 दोषांचा समग्र विचार मला वाटतं शमिकाताईच्या प्रवचनामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे. मग त्यात मलदोष आहे, विक्षेप दोष आहे आणि आवरण दोष आहे. मल आणि विक्षेप हे जीवाच्याकडून असणारे, जीवानी स्वतःच्या प्रयत्नाने ते दोन्ही दोष नाहीसे करायचे. मलदोष म्हणजे अंतःकरणामध्ये असणारी निषिद्ध कर्माची इच्छा. खूप छान शब्द आहे बरं का. आपण म्हणतो ना की आम्हाला परमात्म्याच्या दर्शनाची तळमळच नाही लागत हो. आम्हाला परमेश्वराला भेटावं, त्यांनी दर्शन द्यावं असं वाटतच नाही. का वाटत नाही? जेव्हा आम्ही दासबोध शिकायचो शिवथर गळीमध्ये, तेव्हा आम्हाला खूप छान सांगितलं जायचं का आम्हाला वाटत नाही असं. कारण याचं कारण एकच आहे. कारण आपल्या जीवाच्या अंतःकरणाशी मल नावाचा दोष आहे. अंतःकरणाच्या तळाशी मल हा दोष असल्यामुळे परमेश्वर दर्शनाची तळमळ नाही. मग तो कशाने जाईल? वेदविहित कर्माने निघून जाईल. आपण बघितलं. विक्षेप निष्काम उपासना आहे. त्यानंतर आवरण दोष म्हणजे स्वरूप दिसत नाही. हे 3 दोषाचं वर्णन आपण अतिशय छान समग्र ऐकलेलं आहे. त्यामुळे त्याला मी फक्त आता उल्लेख करते आणि पुढे जाते. आता एवढं सगळं असल्यानंतर जे आवरण आहे त्या आवरणामध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे की आवरण दोषामध्ये मला माझ्या स्वरूपाचं जेव्हा विस्मरण आहे तेव्हा आता आपल्याला सुखाचा शोध घ्यायचा आहे. मग सुखाचा शोध घेताना एक सिद्धांत आता आपण पहिल्यांदा लक्षात ठेवायचा की मी शरीर नाही, मी शरीरी आहे. मी देह नाही, मी देही आहे. देहाच्या आतमध्ये असणारा देही आहे, शरीराच्या आतमध्ये असणारा शरीरी आहे. पण तुम्ही आम्ही मात्र देहाला आणि शरीरालाच मी समजतो. शास्त्राने दोन्हीची खूप सुंदर व्याख्या केली. ती व्याख्या अशी आहे, क्षीयते इति शरीरहा, जे क्षणाक्षणाला क्षीण होत जातं त्याला शरीर म्हणतात. किंवा दग्धनात योग्य हा स एव देह, हा जो जाळून टाकायला योग्य आहे त्यालाच देह म्हणतात. आता जे नाहीसं होणार आहे, जे जाळून टाकण्यासारखं आहे त्यालाच जर मी म्हणत असेन मी, तर जीवनामध्ये तुम्ही आम्ही सुखी होऊ का हो? नाही ना होणार. मग याचा अर्थ मी कोण आहे? तर मी शरीरी आहे, मी देही आहे आणि हेच आवरण आहे. आणि तिथपर्यंत तुम्हाला मला जायचंय. आणि तिथे गेल्यानंतर तिथे जाण्यासाठी जो सुखाचा प्रवास आहे तो आपल्याला बघायचा. लक्ष तिकडे आहे बरं का, सुखाकडे आपल्याला. पण इथे सुखापर्यंत जाताना आपण हे जे 3 दोष बघितले हे वेदांतांनी सांगितलेले आहेत. पण योग मार्गामध्ये आणखीन जीवावरती 5 क्लेश सांगितलेले आहेत. क्लेश म्हणजे ज्याच्यामुळे मला दुःख होतं. मग आता प्रश्न येईल की आम्ही वेदांत शिकतोय, मग आता योग मार्गातले हे सगळे दोष किंवा आपलेच असणारे अंतःकरणाचे दोष, हे क्लेश आम्हाला समजावून घेण्याची गरज आहे का? आहे का गरज? पण खरंच ती गरज आहे. का गरज आहे? कारण आपल्याला कळतही नाही आपल्यामध्ये हे दोष, कारण आपल्याकडे
गमतीने डॉक्टर काका म्हणतात बरं का, तुमच्या आमच्या अज्ञानाला असणारी सहजता आहे. मी सांगते गंमत कशी आहे. रस्त्याने मी चाललेली असते, रस्त्याने मी माझ्या कामासाठी चाललेली असते आणि कुणीतरी कुणाला तरी अलका नावानी हाक मारतो आणि ती हाक ऐकली की मीच पाठीमागे वळून बघते. ज्या व्यक्तीशी माझा संबंध नाही त्या बाईनी मलाही बोलवलेलं नसतं, कोणाला दुसऱ्या कोणत्या तरी अलकाला बोलवलेलं असतं. पण या देहाला अलका म्हणतात. ह्या अज्ञानाला आलेली सहजता, आता अज्ञानाची सहजता इतकं आपण बघू शकतो का? ही संतांना जाणलेली आहे. आणि म्हणून हे काही दोष, हे क्लेश जे आहेत ना, हे क्लेश आपल्याला, ही दुःख आपल्याला जन्मतात आहेत आणि ती जाणीवपूर्वक आपल्याला दूर करायची आहेत. हे योगमार्गातले आहेत. मग तुम्ही आम्ही म्हणू आम्हाला योग आहे का? पण आपल्याला योग पाहिजेच. भक्ती असू दे, ज्ञान असू दे. भले आम्ही योगमार्गाची साधना न करू, पण परमेश्वराशी तर मला युज्यते याचा जोडलं जायचंय ना. जर मला परमेश्वराशी जोडलं जायचं असेल तर मला काही विचार केला पाहिजे आणि मग तो विचारांच्या साह्याने आपण जोडलं जातो. आणि म्हणून शरीर आणि अंतःकरण, स्थूल देह आणि सूक्ष्म देह यांना जोडणारा जो दुवा आहे ना, तो कोणता आहे? तो अंतःकरणाचा आहे. सूक्ष्मतेशी जोडण्याचा दुवा, अंतःकरणाचा असा असणारा तो दुवा आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये येणारे दोष जे आहेत ते आपण हळूहळू बाजूला करायचे. आणि म्हणून मग तिथला पहिला कोणता दोष आहे? तो सांगितलेला अविद्या. आता अविद्या हा दोष आहे तुमच्या आमच्या प्रत्येकाकडे आहे बरं का. तो आत्ताच आपण थोडा अभ्यास करतोय दासबोधाचा, काही 5-6 प्रवचनं ऐकलेत, त्यामुळे आपल्याला कळलेलं आहे की मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी चैतन्य आहे. हे सगळे शब्द आता आपल्याला ऐकून कळलेले आहेत. पण तरी सुद्धा अविद्या म्हणजे काय? तर अविद्या म्हणजे मुळामध्ये आनंदावरती असणारं आवरण. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आनंदावरती असणारं आवरण आहे आणि त्याचमुळे नाशिवंत असणारा, परिवर्तन असा असणारा हा देह म्हणजेच मी आहे असं तुम्हा आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि जेव्हा तुम्हा आम्हाला देह आहे असं वाटतं आणि त्यामुळे हा देह कसा आहे? आता हा विकारांसहित असणारा देह आहे. किती विकार आहेत? 6 विकार आहेत, आपण बघितले त्याला. कोणता पहिला विकार आहे? अस्थि. अस्थि म्हणजे जन्माच्या आधी माझं अस्तित्व होतं. कुठे होतं? मातेच्या गर्भामध्ये होतं, बीज रूपानी, सूक्ष्म रूपानी. मग जायते, जन्माला आलं. वर्धते, हळूहळू मी वाढलं, तुम्ही आम्ही सगळे वाढलो. विपरिणमते, त्यात काही बदल झाले. क्षीयते, तो क्षीण होतो आणि एक दिवस तो लयाला जातो. असे हे 6 विकार असे असणारे, हा 6 विकार असणारा देह मी आहे असंच मला वाटतं. आणि यामुळे स्वरूप कळत नाही. जिथे स्वरूप कळत नाही, आनंदावरती आलेलं झाकण म्हणजे आवरण आहे. याला काय म्हटलेलं आहे? अविद्या म्हटलेलं आहे. आता ही अविद्या मला सुखकारक होईल का दुःखकारक होईल? नक्कीच ते मला काही सुखदायी नाहीये. कारण जर मी देह म्हणूनच राहिले तर मग देह जाण्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. देहाला जरा काही वेदना झाल्या तर ते दुःख आहे. आणि म्हणून अविद्या जी आहे तो क्लेश आहे. आणि म्हणून पंचक्लेशामधला पहिला क्लेश कोणता असेल तर स्वतःला, स्वरूपाला न जाणणं हा पहिला क्लेश आहे. आणि यासाठी काय आहे तर माझ्याच आनंदाचं आवरण आहे. आणि त्याचबरोबर हा नाशिवंत देह मी आहे असं हे जाणणं किंवा तेच सत्य वाटणं, याला अविद्या म्हटलेलं आहे. हा पहिला क्लेश आहे. दुसरा क्लेश कोणता आहे? दुसरा क्लेश म्हणजे अस्मिता. व्यवहारामध्ये याची आवश्यकता आहे. आपण म्हणतो अस्मितेसह जीवन जगावे की नाही. आपल्याला स्वतःला काही अस्मिता आहे की नाही? मराठी माणसाला अस्मिताच नाही असं आपण म्हणतो. व्यवहारामध्ये असे शब्द वापरतो बघा आपण. अस्मिता म्हणजे कधी कधी आपण अहंकार अशा अर्थाने पण वापरतो. गमतीने काका म्हणतात अस्मिता असावी पण अहंकार नसावा. मग इथे अस्मिता म्हणजे काय? योगमार्गामध्ये जर तो दोष म्हटला असेल तर तो अस्मिता म्हणजे काय प्रकरण आहे? याचा अर्थ विधात्याने तुम्हा आम्हाला सगळ्यांना बुद्धी हे नावाचे एक तत्व दिलेले. ही बुद्धी जी आहे ती तेज तत्वाची आहे. ही तेज तत्वाची असणारी बुद्धी, ही बुद्धी कशासाठी विधात्याने आपल्याला दिली तर स्वतःचं स्वरूप बघण्यासाठी दिली. पण बुद्धी स्वतःच्या स्वरूपाला न बघता ती
इंद्रियांच्या मार्फत जगामध्ये जाते आणि लक्षावधी विषयांशी एकरूप होते आणि त्या विषयांमध्ये रममाण होते. इथे बुद्धी तत्व काय करते? बुद्धी व्यभिचार करते. आणि व्यभिचार करते म्हणजे ज्याला पाहायचंय तो आपलं स्वरूप न पाहता ती दुसरीकडेच बघते. म्हणजेच ती पतित होते. पतित झालेली बुद्धी व्यभिचार करते. आपल्याला कळते नाही. लोकांनी कोणी व्यभिचार केला व्यवहारामध्ये, आपण म्हणतो काय व्यभिचारी माणूस आहे, व्यभिचारी स्त्री आहे, आपण लगेच दोष देतो. पण माझीच बुद्धी विषयामध्ये रमामाण होते आणि माझ्या स्वरूपाला पाहत नाही, ही माझ्या बुद्धीचा व्यभिचार आहे, हे आपल्याला संतांनी सांगेपर्यंत कळत नाही. आणि मग आपण काय करतो की जेव्हा आपण काय अभ्यास करायला लागतो, परमार्थाचा अभ्यास करायला लागतो, मग आपल्याला कळतं की आत्मा नावाचं एक तत्व आहे आणि मग आत्मा नावाचं तत्व असं असणार आहे. मग ते तत्व म्हणजे काय आहे? मग ते जोपर्यंत आपल्याला काही कळत नाही ना, तोपर्यंत आपण त्या बुद्धीलाच आपण आत्मा समजत असतो. आता त्यांनी म्हटले अस्मिता म्हणजे काय? तर बुद्धीलाच आत्मा मानणे. आणि बुद्धीला आत्मा मानणे याचा अर्थ आत्मा चैतन्य स्वरूप आहे. मग बुद्धीला चैतन्य मानणे तर बुद्धी तर कशाची आहे? तेजतत्वाची आहे. तेजतत्व म्हणजे आकाश, आकाशात वायू, वायूत तेज निर्माण झालेलं आहे. जे कधीतरी निर्माण झालेलं आहे ते कधीतरी नसणार आहे. आणि जर कधीतरी निर्माण झालेलं कधीतरी नसणारं असं जे शाश्वत तत्वच नाही, मग ते शाश्वत तत्व तो आत्मा बुद्धी असेल का? तर ते बुद्धी नसणार आहे. सरळच आहे. आणि म्हणून अस्मिता हा क्लेश म्हणजे काय आहे? तर बुद्धीलाच आत्मा मानणे आणि ते चुकीचं आहे. आणि म्हणून बुद्धी वेगळी आहे. बुद्धीला चैतन्याचा प्रकाश आहे आणि केवळ चैतन्याच्या प्रकाशावरती बुद्धी चैतन्याचा प्रकाश घेते आणि त्याच्या साह्याने बुद्धी काय करते? तर तो प्रकाश जेव्हा त्या बुद्धीतून येऊन पसरला जातो, वाकला जातो, तेव्हा या तिन्हीला मिळून काय म्हणतात? चिदाभास म्हणतात. थोडंसं इथेच आपण अस्मितेच्या ठिकाणी बघूया जीव ही संकल्पना काय आहे. कारण मला गणेशदादांनी सांगितलंय की अलका ते बाकी काही नाही ना तरी एक जीव ही संकल्पना अत्यंत स्पष्ट करून सांग. जीव याचा अर्थ तुम्ही आम्ही ज्याला मी 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 म्हणत असतो, हा मी कोण आहे? आपल्या प्रत्येकाच्या देहाला एक मी नावाचं एक शरीराला नाव आहे. हे नाव जे आहे ना त्याला विशेष नाम म्हणतात. पण तुमच्या आमच्या प्रत्येकाला एक सामान्य नाम आहे आणि हे सामान्य नाम हे तुमचं माझं स्वरूप आहे. बघा, आपण कोणाच्या तरी घरी जातो, बेल दाबतो, दार उघडतच नाही कोणी. आपण बाहेरून विचारतो आत कोण आहे? आत जो कोण असतं तो उत्तर देतो मी आहे. आतमध्ये जो कोण असतो ती बाई बिचारी असेल, कोणी पुरुष असेल, तो आंघोळीला गेलेला असतो, त्याला बाहेर यायला वेळ लागतो 2 मिनिटं आणि मग कळत नाही बाहेर कोण आहे. आणि म्हणून तो आतून विचारतो कोण आहे? बाहेरचाही उत्तर देतो मीच आहे. याचा अर्थ आतलाही म्हणतो मीच आहे, बाहेरचाही मीच आहे. तुमच्या माझ्यापैकी प्रत्येक जण मला मीच समजत असतो आणि म्हणून मी प्रत्येकाला म्हणतो कोण आहे? तर मी आहे. याचा अर्थ मी हे तुमचं माझं सर्वांचं सामान्य नाम आहे. हे सामान्यत्व आपण विसरलो. हा मी कोण आहे? हा मी म्हणजे जीव आहे. हा जीवाची उत्पत्ती कशी झाली? याचा अर्थ तुम्हा आम्हाला एक थोडी कल्पना करूया की एखादा डोळ्यासमोर आणा की एखादा कंदील कसा असतो तसा, कंदिलासारखा एखादा भाग डोळ्यासमोर आणा, कंदिलाची काच कशी असते तशी. पूर्वी कंदील असायचे. आत्ता आपण बघा दिवाळीच्या काळामध्ये काही पणत्या लावल्या आणि त्या पणत्या विझू नये म्हणून त्याच्यावरती एक कंदिलाची छोटीशी गोल अशी काच ठेवली. आपल्याला अनुभव आहे. याचा अर्थ आतला जो तो छोटासा पणतीचा प्रकाश आहे, तो प्रकाश म्हणजे कल्पना करूया ते चैतन्य आहे, ते ब्रह्मतत्व आहे, ते आत्मा आहे. आता ती काच जी आहे ती अत्यंत पांढरी शुभ्र आहे, ती पारदर्शक आहे. पारदर्शक असणारी तिचं क्षमता काय आहे? तर तो प्रकाश घ्यायचा आणि तो प्रकाश द्यायचा, ही त्याची क्षमता आहे, कारण ती पारदर्शक आहे. तशी बुद्धी सत्वगुणांनी बनलेली असल्यामुळे, अपंचीकृत असल्यामुळे ती बुद्धी त्या आत्म्याचा प्रकाश घेते आणि ती प्रकाश घेतल्यानंतर तो प्रकाश परावर्तित करते.
पण काचेतून प्रकाश जसा बाहेर येतो तसा बाहेर न येता तो शरीराच्या आतमध्ये संपूर्ण फाकला जातो आणि फाकलेला प्रकाश शरीराच्या उपाधीला संपूर्णपणे व्यापून राहतो. जसा त्या ज्योतीचा प्रकाश त्या संपूर्ण कंदिलाच्या काचेच्या आतमध्ये भरून राहतो, सगळीकडून तो प्रकाश दिसतो, तसं त्या सूक्ष्म असणाऱ्या आत्म्याचं प्रकाश बुद्धितत्वामध्ये, बुद्धीतून पाकलेला प्रकाश या संपूर्ण शरीराच्या उपाधीमध्ये भरून राहिलेला असतो. आणि हा जो पसरलेला प्रकाश आहे ह्या तिन्हीला मिळून म्हणजे आत्मस्वरूप, चैतन्य, बुद्धितत्व आणि पुढे आलेला त्याचं काय आहे तर ते फाकलेला प्रकाश, ह्या तिन्हीला मिळून जीव म्हणतात. ह्या जीवाला चिदाभास म्हणतात. या चिदाभासाला तुम्ही आम्ही मी 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 म्हणत असतो. अहम अस्मी, मी आहे, हे जे स्फुरण आहे हे कुणाला आहे तर ते त्या चिदाभासाला आहे. त्या चिदाभासाला मी समजत असते, पण ते प्रतिबिंब आहे. आणि ते प्रतिबिंब कुणामुळे पडलं तर त्या बुद्धीच्या उपाधीमुळे हे प्रतिबिंब पडलं. ज्या वेळेला बुद्धी लीन होते तेव्हा प्रतिबिंब काय आहे तर मूळ स्वरूपामध्ये जातं. लक्षात घ्यायचं. आता आपण जीव म्हणजे काय ते बघितलं. आता इथे लक्षात येईल की इथे मी जो आहे हे मीची निर्मिती कशी झालेली आहे, हा कसा आहे, आणि म्हणून बिंब वेगळं आहे आणि प्रतिबिंब वेगळं आहे. व्यवहाराचा एक छोटासा दृष्टांत घेऊया म्हणजे लक्षात येईल. तुम्ही आम्ही मी तुमचं आमचं प्रतिबिंब आरशामध्ये बघतो. आरशामध्ये बघतो केव्हा ते निर्माण होतं, त्या प्रतिबिंबाची निर्मिती केव्हा आहे, जेव्हा मी आरशासमोर जाते तेव्हा त्याची निर्मिती आहे. तिथून निघून गेले की त्याचा लय आहे. पण आरशामध्ये दिसते ते प्रतिबिंब आहे. ते प्रतिबिंब कुणामुळे आहे तर लौकिकामध्ये मी आहे म्हणून माझं प्रतिबिंब आहे. अगदी तसंच आतमध्ये आत्मचैतन्य आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. हे जे काही तत्व आहे त्याला मी म्हटलेलं आहे, त्याला जीव म्हटलेलं आहे. आणि म्हणून जीवी संकल्पना आपण समजून घेतली. यातला मी हे जेव्हा कळेल, पण आपल्याला आत्ता मात्र ते माझं खरं स्वरूप कळत नाही. बिंबरूप मी हे सत्य न वाटता प्रतिबिंबरूप मी, जीवात्मा म्हणजेच मी, चिदाभास म्हणजेच मी, ज्ञाता म्हणजेच मी, ध्याता म्हणजेच मी, असं सगळं आपल्याला वाटतं. आणि असं वाटतं का कारण का तर बुद्धी आहे म्हणून बुद्धीला आत्मा समजणं याला अस्मिता म्हणतात. दुसरा क्लेश आहे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारा. तिसरा क्लेश कोणता आहे तर तिसरा क्लेश राग म्हटलेला आहे. व्यवहारामध्ये आपण राग म्हटलं की आपल्याला संताप वाटतो, अशा अर्थाने तो राग नाही. राग म्हणजे प्रेम. आता बघा, आपल्याला मुक्तीकडे प्रवास करायचा आहे, आपल्याला मोक्षाकडे प्रवास करायचा आहे. आणि तुम्ही आम्ही सगळे कुठे अडकून पडलेलो आहोत तर ह्या प्रेमामध्ये अडकून पडलेलो आहोत. सगळे प्रेमामध्ये अडकून पडलेलो, कुठे ना कुठेतरी आपण बांधलेलो आहोत, कुणाच्या तरी प्रेमामध्ये आपण बांधलेलो आहोत, आपल्याला कळतही नाही. आणि असं हे प्रेम जे आहे ना, त्या प्रेमामुळे आसक्ती वाढते. आसक्ती वाढली की तुम्ही आम्ही बंधनात पडतो. आणि बंधनात पडलो की आपण आपल्या ध्येयापासून कसे होतो तर परावृत्त होतो. आणि यासाठी अनासक्त वृत्ती जर पाहिजे असेल तर आपल्याला रागापासून वेगळं होता आपल्याला पाहिजे. आणि राग म्हणजे संतापरूपी नाही. इथे राग म्हणजे अशा अर्थाने नाही. राग म्हणजे काय आहे तर राग म्हणजे प्रेम आहे. मग अंतःकरणातून प्रेम काढूनच टाकायचंय का आपल्याला? तसंही नाही काढायचंय. प्रेम काढायचं नाहीये. किंबहुना आत्मा अरे रसोवई सहा अशी श्रुती म्हणते. याचा अर्थ आत्मा रसोवई सहा, आत्मा हा प्रेमस्वरूप आहे. आणि जर आत्मा प्रेमस्वरूप असेल तर मीही तर प्रेमस्वरूप असलं पाहिजे. आणि म्हणून तर मी सगळ्यांवरती प्रेम करते आणि मी सगळ्यांवरती प्रेम केलं पाहिजे, हे शास्त्राला मान्य आहे. पण असं न करता मी ते सगळ्यांवरती न करता काही ठराविक लोकांच्या ठिकाणी करते. आता हा राग झाला. सर्वसवामेवेशकत्व असणं, व्यापकत्व असणं हे शास्त्राला मान्य आहे. यद्वै भूमा तद्वै सुखम, यद्वै अल्पम तद दुःखम, अल्पे सुखम नास्ति, श्रुती माऊली सांगते आपल्याला. मग प्रेमस्वरूप तर आपण असलं पाहिजे, प्रेम तर असलं पाहिजे आपल्यामध्ये. पण त्या प्रेमाच्या बंधनामध्ये आपण अडकायचं नाही आहे, त्याच्यातून सुटायचं आहे.
आणि हे जे अडकवणारं प्रेम आहे त्याला राग म्हटलेलं आहे. जे मला बंधनात टाकणार आहे त्याला राग म्हटलेलं आहे. आणि त्यातून आपल्याला अलगदपणे सुटायचं. एक खूप छान हिंदीचा ग्रंथ आहे बरं का, हिंदी ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये भक्तीचा ग्रंथ आहे. आणि त्या भक्तीमध्ये खूप छान प्रेम आणि भक्तीचा एक छान असा तुलना केली आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं समजून घेऊ. हे या विषयाला अनुकूल आहे म्हणून समजून घेऊया की काय तो विचार आहे. तसं म्हणते, जोपर्यंत प्रेम हा आपला तुमचा माझा सगळ्यांचा स्थायी भाव आहे, या स्थायी भावाशिवाय आपल्याला भक्तीच करता येणार नाहीये. लक्षात घ्या. मग भक्ती आणि प्रेमामध्ये काय फरक आहे? त्याने असं सांगितलंय की प्रेमामध्ये काय आहे, तर प्रेमामध्ये स्वार्थ आहे, भक्तीमध्ये निस्वार्थता आहे. प्रेमामध्ये समर्पित भाव आहे, तर भक्तीमध्ये समर्पण आहे. प्रेमामध्ये काय आहे, तर प्रेमामध्ये खोली आहे, तर भक्तीमध्ये व्यापकता आहे. ज्याच्यावरती माझं प्रेम आहे त्याच्यावरती सगळ्यांनी प्रेम केलेलं तुम्हाला मला चालेल का हो? बघा, मी घरामध्ये पत्नी आहे, माझं माझ्या पतीवरती प्रेम आहे. मग माझ्या पतीवरती माझ्या मुलींनी प्रेम केलं, माझ्या मुलांनी प्रेम केलं, माझ्या सोनांनी प्रेम केलं, माझ्या नातवंडांनी प्रेम केलं, परवडतं मला. बाकी कोणी प्रेम केलेलं चालेल का मला? उत्तर त्याचं नाहीये बरं का. याचा अर्थ प्रेमामध्ये काय आहे, प्रेमामध्ये समर्पित भाव आहे. बघा, आपण एक दुजे केल्यासारखा पिक्चर बघितला, ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्यासाठी प्राण देण्याची तयारी आपली आहे. म्हणून प्रेमामध्ये काय आहे, तर खोली आहे, त्याला नक्की आहे, पण भक्ती काहीतरी वेगळी आहे. आणि शास्त्र म्हणतं, प्रेमाची अत्यंत उत्कट अवस्था, वन वे ट्रॅफिक लव ज्याला म्हटलेलं आहे, की परमेश्वराकडे असणारा एक मार्गी प्रेमाचा प्रवाह जो आहे तो भक्ती आहे. त्याच्यामध्ये काय आहे, तर समर्पित भाव, याचा अर्थ आत्मसमर्पण करण्याचं ताकद आहे. इथे भक्त आपल्याला नष्ट नाही करणार, ज्या काही संकट येतील ती सगळी तो सहन करेल. आणि गंमत अशी आहे की त्याचं जे उपास्य दैवत आहे, त्या देवावरती ज्याचं प्रेम आहे त्याच्यावरती सगळ्यांनी प्रेम करावं असं त्याला वाटतं. आणि म्हणून मी कोणाच्याही घरी जाऊ दे, एखाद्या दत्त भक्ताच्या घरी जाऊ दे, एखाद्या गणेश भक्ताकडे जाऊ दे, एखाद्या देवीच्या भक्ताकडे जाऊ दे, कुठेही जाऊ दे, मी आपली नेहमी म्हणते, तुम्ही एकदा गडावरती याच हो, तुम्ही एकदा शिवथरघरला याच हो, कारण माझं उपास्य दैवत समर्थ आहे. म्हणून समर्थांनी सगळ्यांवरती श्रद्धा ठेवली पाहिजे, सगळ्यांनी समर्थांवरती विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं. याचा अर्थ भक्तीमध्ये व्यापकता आहे. माता राग बांधून टाकणार आहे, त्याच्यातून मला मोकळं व्हायचंय. आणि त्यातून मोकळं होऊन मला कसं व्हायचंय, तर मला भक्तीमध्ये प्रविष्ट व्हायचंय. आणि यासाठी प्रेमरूपी आसक्ती मला सोडायची आहे. आणि म्हणून आसक्ती हा काय आहे, तर तो क्लेश आहे. या आसक्तीतून मला भक्तीत जायचंय. म्हणून मला शांततेतून व्यापकतेमध्ये जायचंय. मला अत्यंत व्यापक व्हायचंय. अनासक्तीकडे मला नकळत काय करायचंय, त्या ठिकाणी प्रवास करायचा आहे. हा तिसरा दोष सांगितलाय. चौथा दोष सांगितलाय द्वेष. एखाद्या गोष्टीचा द्वेष आपण का करतो? एखादी गोष्ट नाही आवडत आपल्याला, एखाद्या गोष्टीचा तिटकारा वाटतो. तो तिटकारा का वाटतो? कारण ते नाही आपल्याला आवडत. जे आपल्याला आवडत नाही, ते आपल्याला जे त्रासदायक वाटतं, जे आपल्याला नकोसं वाटतं, त्याचा आपण द्वेष करतो. आणि जो द्वेष करतो ते बघितलं तरी आपल्याला संताप येतो. संताप आल्यानंतर त्याचं तोंड सुद्धा बघू नये असं आपल्याला वाटतं. जी गोष्ट आपल्याला पटत नाही ना, ते त्याचं तोंड बघू असं वाटत नाही. आता हे सगळं का आहे? कारण का तर द्वेष आहे. द्वेष जिथे आहे का आहे? कारण त्या ठिकाणी द्वैत आहे. जिथे द्वैत भाव आहे तिथे द्वेष आहे. आता द्वेषाचं आणखीन एक खूप छान कारण शास्त्रांनी सांगितलंय बरं का. एखादी गोष्ट मला हवी असते व्यवहारामध्ये, गमतीमध्ये एखादी गंमत, मला नवीन गाडी घ्यायची, पण गाडी घेण्याची माझी क्षमता नाहीये. आता गाडी घेण्याची माझी क्षमता नाहीये, पण माझी एक मैत्रीण आहे की जिला सहज गाडी घेणं शक्य आहे. तिने गाडी घेतली. आता तिने गाडी घेतल्यानंतर मला आनंद व्हायला पाहिजे ना, होतो का? खरं सांगा. जे मला मिळालेलं नाही ते जर दुसऱ्याला सहज मिळालं तर आपल्याला काय वाटतं? त्याच्याविषयी प्रेम वाटतं की द्वेष वाटतं? आता हे द्वेष वाटण्याचं कारण काय आहे? द्वैत आहे. जिथे द्वैत भाव आहे ना, तिथे काय आहे, तर तिथे द्वेष आहे. द्वेष मुळामध्ये क्लेशदायक आहे आणि ते सुख देणारं नाहीच आहे ना,
कारण तिथे द्वैतभावच आहे. जिथे द्वैत आहे तिथे काय सुख मिळणार आहे आपल्याला? तिथे सुख नाहीच, ते दुःखालाच कारणीभूत आहे. आणि म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे, तर त्याला सगळा क्लेश म्हटलेला आहे. असा क्लेश काय आहे, तर तो मला काय करणार आहे, तर तो मला जाचणार आहे, त्रास देणार आहे. आणि म्हणून हा चौथा काय आहे, तर दोष किंवा क्लेश म्हटलेला आहे. आणि पाचवा अभिनिवेश, सगळ्यात महत्वाचं आहे बरं का. तुम्ही आम्ही सगळीजण ह्या अभिनिवेशाखाली आहोत. कळत नकळत आपण सगळे ह्या दोषाच्या मध्ये आहोत. आणि अभिनिवेश याचा अर्थ काळाचं भय, मृत्यूचं भय. गमतीने काका म्हणतात, आम्ही काही झालं तरी काय प्रयत्न करत असतो, की हा देह टिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो ज्यानी तो दिलेला आहे तो म्हणतो मी हा नेल्याशिवाय कधी राहणारच नाही. ते म्हणतात मॅच फिक्सिंगच आहे, लक्षात घ्या. इथे तोच जिंकणार आहे, इथे तुम्ही मी कधी जिंकणार नाही. पण जे माझ्या आयुष्यामध्ये अनिवार्य आहे, जे एक दिवस कधी ना कधीतरी मला त्याला सामोरं जायचंच आहे, त्याची तयारी नको का मी करायला? मृत्यूचं भय वाटलं पाहिजे, की त्याला मी अत्यंत आनंदाने जवळ केलं पाहिजे. ज्या क्षणी मला त्याचं स्वरूप कळेल तेव्हा माझं काळाचं भय निघून जाईल. पण आज तुम्हा आम्हाला सगळ्यांना मृत्यूचं आणि काळाचं भय आहे. हे काळाचं भय म्हणजे अभिनिवेश. मारुतीबुवा खूप सुंदर सांगतात बरं का. मारुतीबुवा फार सुंदर सांगायचे. मृत्यू म्हणजे काय आहे ते म्हणायचे, बघा मला आत्ता असं वाटलं की काय करावं, तर एखादी गोष्ट मला छान ग्रंथ वाचावा असं वाटलं म्हणून मी पुस्तक घेते म्हणे आणि पुस्तक वाचतो. पुस्तक वाचल्यानंतर असं वाटतं किती वाचायचं, चला आता पुस्तक ठेवून टाकूया, आता आपण नाम घेऊया म्हणून ते पुस्तक घेतो आणि पुस्तक बाजूला ठेवतो आणि आता मी माळ घेते म्हणे. माळ घेतल्यानंतर माळ करायला लागते. आता एक वृत्ती उठली वाचन करायचं, वाचन करायची वृत्ती उठली आणि ती बाजूला गेली. आता ती बाजूला गेलेली वृत्ती परत आतमध्ये येते का हो? विचार करा, ती कधीच आतमध्ये येत नाही. अशा लक्षावधी लाटा अंतःकरणामध्ये वृत्तीच्या उठत असतात, त्या उमटतात आणि त्या विरून जातात. जी वृत्तीची लाट उमटते आणि विरते, जशा सागरामध्ये लाटा येतात आणि विरतात, तशा आपल्या अंतःकरणामध्ये विषयांच्या लाटा येतच असतात. आणि त्या प्रत्येक लाट विरते म्हणजे प्रत्येक क्षणी मला मृत्यूचाच अनुभव आहे ना. जर क्षणोक्षणी मी मृत्यूचा अनुभव घेतेय, तर मग अंतिम क्षणाच्या मृत्यूचं भय कशासाठी? विचार करतो का? अभिनिवेशाचा विचार करतोय बरं का मला. जर असा विचार क्षणोक्षणी माझ्यामध्ये असेल तर त्या अंतिम क्षणाची भीती वाटणार आहे का मला? रोज रात्री मला संपूर्ण विश्व नाहीसं होतं, सगळं विश्व नाहीसं होतं, माझं घर नाहीसं होतं, माझे दागिने नाहीसं होतात, माझी पोरं नाहीशी होतात, माझं सगळं नाहीसं होतं, सगळं विश्व लयाला जातो, तरी सुद्धा मी अत्यंत सुखाच्या दशेमध्ये असते ना. दुःख होतं का? त्याला प्रलय म्हणजे मृत्यूच म्हटलंय बरं का समर्थाने. या मृत्यूचं जर मला भय नाही तर मग त्या मृत्यूचं काय असावं? कारण मला अजून पटलेलंच नाहीये की मी त्याही अवस्थेची मी साक्षी आहे. त्याही अवस्थेची जेव्हा मी साक्षी आहे, मला पटेल, तेव्हा अभिनिवेश म्हणजे मृत्यूचं भय निघून जाईल. हे मृत्यूचं भय क्लेशकारदायी आहे. असे हे 5 दोष जे आहेत ना, हे 5 दोष जीवावरती आहेत. आता लक्षात येईल की या 5 दोषांसह तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत. तुमच्या आम्हाला सगळ्यांना प्रेरणा आहेत. आणि त्या प्रेरणा कोणत्या आहेत, तर त्या सुखाची म्हणजे अस्तित्वाची प्रेरणा आहे, ज्ञानाची प्रेरणा आहे आणि सुखाची प्रेरणा असणारे तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर जसे 3 दोष ते मला विक्षेपावरण, तशा या योगाच्या 5 क्लेशांनी युक्त आहोत. आणि ह्या 5 क्लेशांनी आपल्याला विचारांच्या सहाय्याने हळूहळू बाहेर पडायचं. मग आता लगेचच आपण या परमार्थामध्ये येतो का हो? बघा, तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर लक्षात येईल आपण आपल्या काही आधी गरजा आहेत. आपल्या प्राथमिक अन्न वस्त्र निवारासारख्या आपल्या प्राथमिक गरजा आहेत. या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपल्याला शिक्षण सुद्धा मिळत नाही. समाजामध्ये किती मुलं आहेत आज लहान की ज्यांना शिक्षण नाही मिळत. का नाही मिळत? पण अन्न वस्त्र निवाराच्याच गरजा भागलेल्या नाही. ह्या 3 गरजा जेव्हा भागल्या जातात ना, तेव्हा मग आपण साहजिकच कुठे येतो, तर शिक्षणाकडे येतो. मग शिक्षणाच्या साह्याने आपण काही सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि मग काही ज्ञानाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो. आणि जसं आपल्याला शिक्षण उत्तम मिळतं तसं मग वाटायला लागतं आपल्याला नोकरी पाहिजे. नोकरी मिळाली की मग असं वाटतं की चला काहीतरी आपलं घर असलं पाहिजे.
याचा अर्थ जोपर्यंत आपल्याजवळ काहीच नाही तोपर्यंत आपल्याला घराची आवश्यकताच नाही. पण जेव्हा काही धन आहेत, काही कपडे आहेत, धान्य आहेत, वस्तू आहेत, तेव्हा आपल्याला घराची जाणीव होते. या सगळ्या गरजा आपण कशा कशा हळूहळू आपल्याच वाढत गेलेल्या आहेत आणि हळूहळू आपण असं उन्नत होत गेलेलो आहोत. लक्षात घे, जसजशा त्या शांत होत जातात तसतसं आपलं जीवन उन्नत होत जातं आणि मग आपल्याला छान एक घर असावं असं वाटतं. मग घरामध्ये काही दागिने असावे असं वाटतात, धन असावं असं वाटतं. मग धन कुठे ठेवायचं? मग त्याच्यासाठी कपाट पाहिजे. मग आता घरामध्ये सगळ्या वस्तू आल्या, गाडी आली, फ्रीज आला, टीव्ही आला, कपाट आला, सगळं आलं. एवढं सगळं होऊन पण चालत नाही. मग असं वाटतं की जरा जीवन थोडं स्थैर्य झालं बरं का, आपल्या जीवनामध्ये आपण थोडे स्थिरस्थावर झालेलो आहोत. मग लक्षात येतं की अरे, या समाजामध्ये मी पुष्कळ काही कमावलेलं आहे. आता या समाजाने मला पुष्कळ धन दिलेलं आहे, पण मी समाजाचं काहीच दिलेलं नाहीये ना. आता समाजामध्ये जाऊन मला काहीतरी द्यायचं आहे. या समाजाचं ऋण मला फेडायचं आहे. या सगळ्या जीवाच्या प्रेरणा आहेत बरं का. पहिल्यांनी म्हटले अन्न वस्त्र निवारा, दीज आर द बेसिक नीड्स. या सगळ्या बेसिक नीड्स आहेत. त्यानंतर असणारे एज्युकेशन अँड एव्हरीथिंग, या सगळ्या आपल्या पुन्हा सेकंड नीड्स आहेत. थर्ड वन जर बघितलं तर सेफ्टी नीड्स, मला सुरक्षितता पाहिजे. त्यानंतर असणाऱ्या एस्टीम नीड्स, कुठेतरी समाजामध्ये कार्य करणं आहे. कार्य केल्यानंतर माझ्या कार्याची दखल समाज घेणार आहे आणि जेव्हा कार्याची दखल जेव्हा समाज घेणार आहे तेव्हा मला कीर्ती, नेम अँड फेम मिळणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग मला वाटतं की व्हॉट इज अ सेल्फ रिअलायझेशन, मी कोण आहे. शेवटी आपण इकडे येतो, तोपर्यंत इकडे येतच नाही. खरं तर कशाला इथे पाठवलंय? सेल्फ रिअलायझेशनला पाठवलंय. पण तरी सुद्धा हे सगळं पूर्ण होईपर्यंत आपण इकडे येत नाही. लक्षात घ्या, तोपर्यंत आपल्या शरीराच्या, भागवत म्हणतं, काय झालेलं असतात? पत्रावळ्या झालेल्या असतात. शरीर टवटवीत नसतं. जोपर्यंत टवटवीत आहे तोपर्यंत त्याला देता येतं. फूल या शरीररूपी फूल कोमेजल्यानंतरच आम्ही परमात्म्याच्या दरबारात येतो. नशिबवान आहात तुम्ही सगळे, खूप लवकर आलेला आहात आणि हे सगळं समजून घेत आहे. आणि असा हा नरदेह वेगळ्या प्रमाणात तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. आणि आता आपल्याला इथे सेल्फ रिअलायझेशन, माझं स्वतःचं स्वरूप काय आहे ते जाणायचं आहे. पण हे जाणताना लक्षात येईल की आता आपण कोणत्या स्तरावरती आहोत. मग यासाठी याच सुखाच्या शोधामध्ये आपल्याला आणखीन एक विषय बघायचा आहे, ते म्हणजे माणसांचे काही प्रकारच्या ठिकाणी 4 दिलेले आहेत. आता खूप छान ह्या प्रकारांचे नावं त्याची प्रत्येकाने वेगळी आहेत बरं का. सगळ्या संतांनी त्यांना नावं वेगळी दिली आहेत. याही ठिकाणी वेदांताची नावं दिली. मुळामध्ये हा धागा कुठचा आहे? हा मुळामध्ये धागा जो शंकराचार्यांचा ग्रंथ आहे, जो विवेक चूडामणी, त्या विवेक चूडामणीमध्ये माणसांचे 4 प्रकार आहेत. शंकराचार्यांचं ते मूळ आहे बरं का. काय आहे? एक माणूस आहे, माणसासारखा दिसतो पण पशुसारखा वागतो, माणसांचा पहिला प्रकार. माणूस आहे, माणसासारखा दिसतो पण पशुपेक्षा जरा बरा, म्हणजे माणसासारखाच वागतो, माणसांचा दुसरा प्रकार. माणूस आहे, माणसासारखाच दिसतो पण देवासारखा वागतो, माणसांचा तिसरा प्रकार आहे. माणूस आहे, माणसासारखाच दिसतो पण देवांपेक्षा श्रेष्ठ आहे, संत आणि ज्ञानी आहेत, माणसांचा चौथा प्रकार आहे. हे 4 प्रकार शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये बांधले. समर्थांनी तोच धागा उचलला आणि त्याला नाव दिलं काय? माणूस आहे पण पशुसारखा वागतो तो बद्ध आहे. माणूस आहे, माणसासारखा वागतो तो मुमुक्ष आहे. माणूस आहे, त्याच्यापेक्षा जरा श्रेष्ठ आहे, काहीतरी स्वतःचं जाणण्याचा प्रयत्न करतोय, तो कोण आहे? साधक आहे. आणि ज्यांनी खूप त्याची सत्वगुणी वृत्ती सत्वस्थ ठेवलेली आहे, तो कोण आहे? तर तो सिद्ध आहे. समर्थांनी ही 4 नावं दिली. आता या ग्रंथामध्ये त्याच्या आणखीन 4 नावं आहेत. बघा काय नावं दिलेत. खूप छान नावं दिलेत त्या प्रकरणामध्ये. वेदांताला अनुसरून दिले. पामर, पामर मला समानार्थी शब्द आहे दीन. व्यवहारामध्ये एखादा अत्यंत गरीब असेल, दीन असेल, तर आपण म्हणतो काय दीन आहे, काय पामर आहे, गरीब बिचारा पामर आहे बरं का तो. आता आर्थिक पामर असं आपण म्हणतो, आर्थिक दृष्टीने दीन आहे असं म्हणतो. पण परमार्थामध्ये पामर आणि दीन याचा अर्थ जो विषयांच्या मध्ये अत्यंत रमलेला आहे, पंच विषयांच्या शिवाय जो राहूच शकत नाही, विषयांच्या आहारी गेलेला आहे, भोगांमध्ये सतत रमलेला आहे आणि या भोगांसाठी जो स्वैराचारी जीवन जगत आहे. बस स्वैराचार, काही त्याला कोणतं बंधन नाही.
बंधनच नाही, त्याला केवळ भोग पाहिजे. त्याला जे पाहिजे ते त्याला हवंय, अशी जी ज्याची वृत्ती आहे. आणि म्हणून तो विधींचं पालन करत नाही. निषेध काय आहेत, करू नका जे सांगितलेले शास्त्रांनी, ते सगळं तो करतो. आणि अहंकार त्याच्यापाशी आहे. आणि असा अहंकारी असणारा ईश्वरोहम अहम भोगी, बस. जसा तो रावण म्हणतोय की कोण ईश्वर, कोणता राम, मीच ईश्वर आहे, राम वगैरे मी कोणी जाणत नाही. ही जी वृत्ती आहे त्याला पामर म्हटले. पामर म्हणजे अत्यंत दीन, केवळ भोगी, लाल असा. किती भोग भोगावेत, किती भोग भोगावेत, तृप्तीच नाही, तृप्तीच नाही. घरामध्ये किती भोग असले ना तरी सुद्धा ते भोगावेशीच वाटतात. भागवतामध्ये डोंगरे महाराज खूप छान कथा सांगायचे. डोंगरे महाराज म्हणायचे की एक खूप मोठा जमीनदार होता, सावकार होता. आणि सावकार असणारा घरी गृहस्थाश्रमी होता. घरामध्ये सुंदर पत्नी होती आणि मुलं होती, सगळी होती. तरी सुद्धा ह्याची वृत्ती बाहेर एका बाईवरती गेली. खूपच सुंदर होती ती, अतिशय सुंदर अशी असणारी स्त्री. ती तिच्यामध्ये आता तो तिच्यामध्येच रमायला लागला. अखंड वृत्ती त्याच्यामध्येच, तिच्यामध्ये रमलेली. एक दिवस काय झालं म्हणे, भर दुपारी 12 वाजता खूप ऊन पडलेलं होतं. जमीनदार आहे, इतके घरात नोकर आहेत, चाकर आहेत, सगळं वैभव याच्यापाशी आहे. आणि असा वैभव असणारा तो जमीनदार छत्री घेतली म्हणे. आणि छत्री घेऊन जिच्या प्रेमात पडलेला होता तिच्या डोक्यावरती छत्र धरलं आणि तिला ऊन लागू नये म्हणून तिच्या मागून चालायला लागला. वाटेवरती एक आश्रम होता. त्या आश्रमामध्ये ब्रह्मानंद स्वामी होते. ब्रह्मानंद स्वामींनी बघितलं आणि त्यांना कीव आली. काय जमीनदाराची अवस्था आहे, एवढं सगळं वैभव आहे, सगळं आहे, पण किती विषयांच्या आहारी जावं की ज्याच्याकडे इतके नोकर असणार आहे ते एका बाईच्या डोक्यावरती छत्र धरून जावं. त्यांनी बोलवलं त्याला. अरे म्हणाले, तुझं काय कौतुक करतो मी. म्हणाले, कशासाठी कौतुक करताय. अरे काय वैभव आहे तुझ्यापाशी, आणि तुझं काय भाव आहे की ह्या एका सौंदर्यावरती तू किती भाळलाय, की त्याच्यासाठी तू तिच्या डोक्यावरती छत्र धरलंय. याचा अर्थ तुझं प्रेम किती विलक्षण आहे तिच्यावरती. त्या प्रेमाविषयी मला कौतुक वाटते. पण मी तुला एक प्रश्न विचारू का. ते म्हणे, ज्यानी ही इतकी सुंदर स्त्री निर्माण केली, थोडा तरी विचार कर रे की ह्या सुंदर स्त्रीला निर्माण करणारा तो किती सुंदर असेल. असं ते म्हणाले. आणि त्यांनी फक्त तो जो सावकार होता त्याच्या गालाला म्हणे अशी चापटी मारली. गेला तो समाधी स्थितीमध्येच. स्वैराचारी जीवन कसे, किती पतित आहे, याला पामर जीवन म्हटले. संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर ते सत्सद विवेकाची किंवा सापट आपल्याला देतात आणि त्या विषयातून बाहेर काढतात. पुढे कथा नाही जायची, पण मला सांगायचे कशी आपली ही इंद्रिय आपल्याला दगा देतात, मन आपल्याला दगा देतं. हे जे जीवन आहे त्याला पामर जीवन म्हटलंय. म्हणून विषयांच्या आहारी न जाणं, जे विषयांच्या आहारी जातात त्यांना पामर म्हटलंय. हा माणसाचा पहिला स्तर सांगितलाय. दुसरा स्तर सांगितलाय सामान्य जीवन. सामान्य माणसे आता ही विधींचं पालन करतात. विधी म्हणजे ज्याचं पालन करावं असं वेदांनी सांगितलेलं आहे, शास्त्रांनी सांगितलेलं आहे, संतांनी सांगितलेलं आहे, सद्गुरूंनी सांगितलं. जे करू नका सांगितलेलं आहे त्याला निषेध म्हणतात. म्हणून विधीचं पालन आणि निषेधाचं गायन. मग आश्रमाच्या धर्मानुसार आश्रम धर्माचे पालन करून जे सगळे भोग भोगणे आहे हे कोण करणार आहे, तर सर्वसामान्य माणसं. याचा अर्थ तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं आश्रमांचं पालन करतात आणि त्या आश्रमांच्या पलीकडे ते जात नाहीत. जर मी गृहस्थाश्रमी आहे तर मी गृहस्थाश्रमामध्ये जे काही भोग भोगणं आहे, शास्त्रांनी मला भोगण्याची परवानगी दिलेली आहे, ते भोग भोगायला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना परवानगी आहे. कारण शास्त्राच्या चौकटीत भोगणं हे शास्त्रालाही मान्य आहे. पण ती चौकट सोडून बाहेर जाऊन स्वैराचारी भोगणं हे शास्त्राला मान्य नाही. मग अशी सामान्य माणसं कशी आहेत, तर त्या आश्रमाच्या चौकटीमध्ये राहतात. मग तो ब्रह्मचर्याश्रम असेल तर त्या ठिकाणी ते अभ्यास करतील. गृहस्थाश्रमामध्ये भोग भोगतील आणि कर्तव्य कर्म करतील. वानप्रस्थामध्ये असतील तर ते घरातल्या जी काही मुलं बाळ आहेत, नातवंड आहेत किंवा काही समाजाचे आहेत त्यांची सेवा करतील. याचा अर्थ अनासक्त जीवन जातील. घरामध्येच राहणं पण अनासक्त जीवन राहणं. आणि मग संन्यस्त वृत्तीमध्ये असेल तर सगळ्या सडन्यास सगळ्याचा अंतःकरणातून त्याग करून परमात्म्याच्या प्राप्तीचं चिंतन करणार. या शास्त्राच्या
चौकटीत राहून जे भोग भोगणारे आहेत त्यांना सामान्य म्हटलेले. ही माणसं कशी आहेत, तर ही सदाचारी आहेत. सदाचाराचा ते काय करतात, तर ते मार्ग अनुसरतात. पापासाठी त्यांची प्रवृत्ती होतच नाही, कारण का तर ते पापाला घाबरतात. पाप करायला सुद्धा धैर्य लागतो, चोरी करायला धैर्यच लागतं. असतं का सर्वसामान्यांच्याकडे ते? ते ज्यांच्याकडे ते तमोगुणी आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये गेले सगळे स्वैराचारामध्ये. पण सामान्य माणूस अशा प्रकारचा पाप नाही करू शकत. आणि म्हणून जे सदाचारी आहेत ते धर्म, न्याय आणि नीती ह्या संपूर्ण मध्ये आपलं जीवन जे आहे ते बंदिस्त करतात. म्हणून असे जे सामान्य माणसं आहेत ते पापापासून दूर राहतात, परनिंदेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, परस्त्री गमन करत नाहीत, लोकांचं धन घेत नाहीत, परधन घेत नाहीत, व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. दुरुक्ती, दुरुक्ती म्हणजे शिव्यांपासून सुद्धा दूर राहतात. जाणीवपूर्वक दूर राहणं बरं. एखाद्या वेळेला आपल्या तोंडातून सहज शिवी निघून जाते, पण ती नाही. दुरुक्ती वाणीमध्ये येता कामा नये. ज्या वाणीमध्ये दुरुक्ती आहे त्या वाणीमध्ये परमेश्वराचं शुद्ध नाम स्थिरावेल का? की नाही ना स्थिरावं. जर मला शुद्ध वाणी करायची, माझी इंद्रिय शुद्ध करायची असतील, तर मला काय करावं लागेल, तर वाणी सुद्धा जाणीवपूर्वक शुद्ध करावी लागेल. आणि मग असं जीवन कोणाचं आहे, तर सामान्य जीवन आहे. हा माणसाचा दुसरा स्तर आहे असं सांगितलंय. आता हे समजून घ्यायचं आणि हळूहळू एका स्तरातून आपल्याला दुसऱ्या स्तरात जायचंय. आपणच आपल्याला ठरवायचं, इथे दुसऱ्या कोणी बघायचं नाही. आपण दुसऱ्यांना नाही तपासायचं. परमार्थामध्ये एकट्या जीवाच्या उद्धारासाठी अंतरंगाचा जो प्रवास केलेला आहे त्याला पारमार्थिक प्रवास म्हणतात, आध्यात्मिक प्रवास म्हणतात. हा सामुदायिक नाही. हा काचा आहे, तर हा एकट्या माणसाने अखंड करण्याचा आहे. म्हणून तिसरा जो आहे तो तिसरा साधक आहे. आता साधक म्हटल्याबरोबर लक्षात येईल की आता या वरचे जे सगळे सामान्यामध्ये जे काही असणारे गुण आहेत चांगले, ते तर सगळे त्याच्याकडे आहेतच आहेत. पण त्याचबरोबर आपलं जे अंतःकरण आहे, हे अंतःकरण सतत बाहेरच असणारे, मन बहिरंगामध्ये रमणारं आहे, बुद्धी बहिरंगामध्ये रमणारी आहे, या सगळ्यांना जो आवरण्याचा प्रयत्न करणार आहे ना, तो साधक. प्रयत्नपूर्वक तो आवरतोय बरं का. या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चारही गोष्टींना जो जाणीवपूर्वक आवरण्याचा प्रयत्न करतोय त्याला समर्थ साधक म्हणतात. दासबोधामध्ये समर्थांनी साधक निरूपण नावाचा एक समास लिहिलाय. इतका सुंदर समास लिहिलाय. आणि त्या समासामध्ये ते म्हणतात, एखादा क्षत्रिय माणूस रणांगणामध्ये जातो आणि प्रचंड पराक्रम गाजवतो, अगदी त्याचप्रमाणे एखादा साधक बुद्धीचा, विवेकाचा वापर करतो आणि आपले सगळे दुर्गुण जे आहेत त्या दुर्गुणांना झपा काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःलाच मारतो. स्वतःला वध करणं, एखादा जसा क्षत्रिय दुसऱ्यांचा वध करतो तसा साधकांनी स्वतःच्या दुर्गुणांचा वध करण्याला, मुळात ते दुर्गुण मला आहे ते कळलं पाहिजे. ते सत्संगापर्यंत गेल्यापर्यंत कळतच नाही. जेव्हा आम्ही सत्संगामध्ये जाऊ तेव्हा आम्हाला कळेल की आमच्या आतमध्ये दुर्गुण आहे. कारण जसं ताकामध्ये घुसळल्याशिवाय लोणी येत नाही, तसं सत्संगामध्ये गेल्याशिवाय माझ्या अंतःकरणामध्ये काय दोष आहे तेच मला कळत नाही. सत्संगामध्ये जेव्हा ज्ञानी लोकांकडून आपण विचार ऐकतो तेव्हा कळतं की अरे आतमध्ये माझ्या दोष आहेत बरं का. मग ते काढण्याचा प्रयत्न सुरू होतो. आणि म्हणून अंतरंगाच्या शुद्धीची प्रक्रिया जिथे सुरू होते त्याला साधक म्हटलेलं आहे. मग इथे बहिरंगाची शुद्धी तर आहेच, ती क्रियाकर्माची शुद्धी कळत नकळत होऊनच जाणार आहे. कारण आता तो विचारी आहे. आता तो केवळ शरीराच्या पशुच्या स्तरावर जीवन जगतच नाहीये, योगी झालेला आहे. योगाचा विचार करतोय, अंतःकरणामध्ये त्यांनी परमात्म्याला धरलेलं आहे. आणि असा तो जो साधक आहे तर तो एक तर त्याचं उपास्य दैवत आहे, आणि मग त्या उपास्य दैवताच्या साह्याने, त्या ईश्वराच्या साह्याने, त्या अस्तिक्य भावाच्या साह्याने तो मन, बुद्धी आणि चित्त, अहंकार या सगळ्यांना आवरण्याचा प्रयत्न सातत्य सिद्ध. गमतीने डॉक्टर काका म्हणतात, एखादा सिद्ध माणूस असतो, त्यांनी पाण्यामधून हात घातला आणि कोरड्या खारका काढल्या की आम्हाला वाटतं की हा कायच्या जवळ सिद्धी आहे, हा माणूस सिद्ध आहे असं आम्हाला वाटतं. याचा अर्थ जो सिद्ध आहे त्यांनी काहीतरी चमत्कार केला पाहिजे असा तुमचा आमचा सगळ्यांचा समज आहे. पण अशा प्रकारचा तो समज नाही आपण करून घ्यायचा. आपल्याला समज सिद्ध याचा अर्थ ज्याचं जीव ब्रह्मैक्य सिद्ध झालेलं आहे, ज्यांनी स्वतःचं स्वरूप काय ते जाणलेलं आहे, मी कोण आहे ज्याला कळलेलं आहे,
आणि ज्याला मी देह नाहीये कळलं, दिसणारं दृश्य जगत सत्य नाहीये ज्याला कळलेलं आहे, ज्याचा कर्तृत्व भाव पूर्ण लयाला गेलेला आहे, कर्तृत्व भाव लयाला गेल्यामुळे ज्याचा भोक्तृत्वाचा भावही पूर्ण लयाला गेलेला आहे, असा जो कोणी आहे तो कोण आहे, तर तो सिद्ध आहे. आणि हा सिद्ध मानवाचा चौथा प्रकार दिलेला आहे. म्हणजे नरदेहाचा हा चौथा प्रकार द्यायचं. कारण आपल्याला हळूहळू हळूहळू काय करायचंय, एकीकडून जिथे आपण आहोत तिथून आपल्याला पुढे जायचंय आणि त्याच्यासाठी हे सगळे प्रकार सांगितले. आता नक्की आहे, आपण पामर तर नक्कीच नाही तुमच्या आमच्यापैकी कोणी. जे श्रवण करायला आले ते पामर आहेत का? ते असे शहराचारी कोणी नाही. मग आता जिथे आपण आहोत तिथून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी हे सगळं समजावून दिले. आपण हे सगळं का समजावून घेतोय? प्रथम पुरुषी पुरुषार्थ. आपला परमार्थ प्रथम पुरुषी मला लावून घ्यायचा आहे तो. आणि मला लावून घेऊन की जसं ते जे काही संतांनी संतांनी डॉक्टर काकांनी त्या ग्रंथामध्ये सांगितले ते सगळं मी मला लावून घ्यायचंय आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनाची घडी बसवून घ्यायची. आणि मग लक्षात येईल की आता ह्या बुद्धीचा आपण वापर केला आणि आपलं जीवन अत्यंत उन्नत. म्हणजे कधीतरी आपण बघितलं सुरुवातीला आपण रानटी होतो आणि आज आपण कसे झालो तर एक उन्नत जीवन जगतोय. हे कशाच्या साह्यावरती? तर बुद्धीच्या साह्यावरती. हे सगळं करताना जीव म्हणजे काय ही कल्पना आपण बघितली. आणि मग आता लक्षात येईल की ह्या परमार्थाचा हेतू काय असेल मुळामध्ये. हे सगळं आपण का समजावून घ्यायचं? हे सगळं समजून घेण्याचं कारण काय आहे? परमार्थ, परम म्हणजे अत्यंत श्रेष्ठ, अर्थ म्हणजे प्राप्तव्य. सगळ्यात श्रेष्ठ प्राप्तव्य कोणतं असेल तर ते परमार्थ असं म्हटलेलं आहे. आणि परमार्थ याचा अर्थ शेवटचा जो आपले जे 4 पुरुषार्थ आहेत त्यातला तो शेवटचा जो आहे तो काय आहे तर तो परमार्थ शेवटचा टप्पा आहे. आता ते जाणून घ्यायचं कशासाठी? कारण का तर ते माझं स्वरूप आहे आणि ते स्वरूप जर मला जाणून घ्यायचं असेल तर मला पहिल्यांदा 4 पुरुषार्थ म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. परमार्थाचा मुळात हेतू एकच आहे. डॉक्टर काका म्हणतात हे लक्षातच ठेवा. काय काही गोष्टी अंतःकरणावरती अशा कोरून ठेवल्या पाहिजेत. जसं दगडावरती कोरतो ना तर ते जात नाही. बघा शिलालेख कोरलेले असतात ते वर्षांहून नाही लाखो वर्ष हजारो वर्ष टिकतात. तसं अंतःकरणावरती काही सिद्धांत कोरून ठेवायचे. ते म्हणजे परमार्थाचा हेतू काय तर मी सुखरूप होणे, सुखानी जगणे आणि सुखानी ही पंचमहाभूत ज्यांनी मला दिलेत ती मी त्याला हसत हसत मी त्याला देऊन टाकणे आणि मी कुठेही न जाणे, मी आहे तिथेच राहणे. याचाच अर्थ मी सुखरूप आहे आणि सुखरूप असणाऱ्या मला येणं नाही, मला जाणं नाही, मी नित्य आहे. याच तत्वाची अनुभूती घेणं याच्यासाठी संपूर्ण परमार्थ आहे. याच्याशिवाय दुसरा परमार्थाचा हेतू नाही. म्हणून सकल दुःखाची कारणासहित निवृत्ती. जीवनातून दुःखाची हकालपट्टी जर करून घ्यायची असेल तर आनंद स्वरूप असणारा, शाश्वत असणारं जे माझं स्वरूप आहे ते स्वरूप मला जाणून घ्यायचं आहे. आता हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सांगितले 4 काय आहेत तर पुरुषार्थ आहेत. आता हे 4 पुरुषार्थ आपल्याला समजून घ्यायचे कोणते कोणते आहेत ते. आता 4 पुरुषार्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जर 4 पुरुषार्थ असतील तर हे 4 समजून घ्यायचा ना आणखीन एक मधला विषय आपल्याला थोडा त्याला स्पर्श करते. कारण खूप त्याच्यामध्ये तिकडे गेले तर मला वाटतं हे 4 मला आज पूर्ण होतील की नाही मला माहिती नाही. कारण 5:15 झालेले दिसत आहेत. अजून एक थोडा वेळ आहे आपल्याकडे. नाही म्हटलं तरी 15-20-25 मिनिटं तरी आपल्याकडे आहेत. 5:15 झालेत म्हणजे तो म्हणजे त्रिताप. त्रिगुणांचा विचार आपण केलेला होता. या त्रिगुणांवरती आधारित असणारे ते त्रिताप आहेत. या त्रितापाचा बराच स्पर्श शमिकाताईंनी तिच्या ह्याच्यामध्ये केलेला होता. पण सुखाच्या ठिकाणी या त्रितापांचा खूप विचार केलेला आहे. आणि तो विचार कशासाठी केलेला आहे तर जीवाला हे 3ही प्रकारचे ताप जे आहेत ना हे 3ही प्रकारचे ताप तुम्हाला आम्हाला सहन करावेच लागतात. एक आहे ते शरीराचा ताप आहे, त्याला आध्यात्मिक ताप म्हटलेला आहे. दुसरे आहेत ते जगातून येणारे ताप आहेत. मग ते काही शरीराचे आहेत तर काही अंतःकरणाचे आहेत. मी रस्त्याने चाललेली आहे, मला ठेच लागली. मी प्लॅटफॉर्मवरतून चाललेली आहे पण कोणीतरी येऊन मला धडक दिली आणि मी खाली पडले.
मी रस्त्यावरती असणारा जो काही फुटपाथ आहे त्या फुटपाथवरनं चाललेली आहे, पण एखादी स्कूटर, टू व्हीलर त्या फुटपाथवरती चढली आणि तीच माझ्या अंगावरती आली आणि मी धाडकन खाली कोसळले. घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे, मी खूप सरळ वागण्याचा प्रयत्न करते, पण एखाद्याने कुणीतरी अत्यंत कुचकटपणाने माझ्या अंतःकरणाला दुखवलं आणि मला क्लेश दिला, याचा अर्थ अंतःकरणालाही क्लेश म्हणजे दुःखच आहे. हे बाहेरून आलेलं आहे आणि म्हणून शरीराचं दुःख याला आध्यात्मिक ताप म्हटलंय. बाहेरून येणारं जे जे दुःख आहे, मग ते शरीराचं असू दे किंवा अंतःकरणाचं असू दे, या दोन्हीलाही काय म्हटलेलं आहे तर ते आधिभौतिक. भोवताली भूभवती भूत. भूत म्हणजे जे जे निर्माण झालेलं आहे, जे जे निर्माण झालेलं आहे ना त्याच्याकडून मला काहीतरी दुःख मिळतच. ते जड असू दे, घरामध्ये असलेलं टेबल सुद्धा कधीतरी मला लागतं. माझ्या घरात असलेला कॉट कधीतरी माझ्या करंगीला इतक्या जोरात लागतो की ती वाकडीच होते. हे बाहेरून आलेले ताप आहेत आणि म्हणून हे आधिभौतिक ताप आहेत. आणि तिसरे आहेत आधिदैविक ताप. या आधिदैविक तापामध्ये दोन प्रकारचे ताप आहेत. एक मृत्यूनंतर होणारे ताप दिलेले आहेत. आता त्याचा विचार करायची गरजच नाही. डॉक्टर काका नेहमी म्हणतात, आधीच इतक्या काळज्या आहेत, त्या मृत्यूनंतर मला किती ताप होणार आहेत त्याचा कशाला काळजी करता. मृत्यूनंतर ताप होणार नाही म्हणण्यापेक्षा मला मृत्यूच नाही हे समजून घेतलं तर मृत्यूनंतरचे तापच निघून जातील ना. त्यामुळे त्या तापाचा विचार करण्याची गरजच नाही. पण मग आधिदैविक ताप कोणते आहेत की ज्या संकटांवरती, ज्याला आपण नॅचरल कलॅमिटीज म्हणतो, उदंड होणारा पाऊस, अवर्षण आहे, एखाद्या ठिकाणी ज्वालामुखी आलेला आहे, एखाद्या ठिकाणी धरणीकंप झालेला आहे, आत्ता करोनासारखं संकट आहे जे तुमच्या माझ्या हातातच नाहीये. आम्हाला हे सगळं थांबवावं असं वाटतंय. ही आपदा तुम्ही मी थांबवू शकतोय का? ज्या संकटावरती तुमचं आमचं कोणतंही नियंत्रणच नाही, ज्याच्यावरती आपलं नियंत्रण नाही, जे आपल्याला भोगावंच लागतं, ज्याच्यामध्ये आपलं काही चालतच नाही, तिथे आपलं सामर्थ्यच नाही हो, असं हे जे काही आहे त्याला आधिदैविक ताप म्हटले. कारण मग ते सूर्य जर अत्यंत असेल तर पाऊस जास्त पडला तर ते जलदेवतेचा कोप म्हटलेला आहे. उष्णता जास्त झाली, आपण म्हणतो उष्मा वाढला, काय झालं की उन्हाळ्यामध्ये इतकं झालं की काय व्हायला लागलं की अनेक लोक, जनावर कशाने होते, उन्हाने तडफडून तडफडून त्यांचे प्राण जायला लागले. उष्माघात झाला आपण म्हणतो. तेजतत्वाचा कोप झाला. काय तुमच्या माझ्या हातात आहे का? पाऊसच नाही पडला, ते तरी तुमच्या माझ्या हातात आहे का? म्हणून निसर्गामध्ये या सगळ्या ज्या देवता आहेत त्या देवतांचे कोप जे आहेत ते आधिदैविक ताप आहेत. आणि हे तीनही ताप आता बायफर्केशन केले बरं का. हे तीनही ताप जरी वेगळे वेगळे असले तरी ते सगळे या एकाच देहाला सहन करावे लागतात. सहन शरीररूपी अध्यात्माला सहन करावे लागतात. शास्त्र वेळ आहे का की असं वेगळं द्यायला? एकाच शरीराला जर मला तिन्ही सहन करायचंय तर मग असे वेगळे वेगळे का दिले? कारण चिंतनाने मला ह्यातून अलगद बाहेर पडता येतं. मग आता शरीराचा आध्यात्मिक ताप केव्हा नाहीसा होईल? आध्यात्मिक ताप तो नाहीसा होणार नाहीये. माझं शरीर आहे म्हणजे माझं कधीतरी डोकं दुखणार आहे, शरीर आहे म्हणजे मला कधीतरी ताप येणार आहे, शरीर आहे म्हणजे या शरीराला काही ना काहीतरी व्याधी होणार आहे. मग व्याधी आहे, उपाधी आहे. आधी, व्याधी आणि उपाधी. आधी म्हणजे मनाचं चांचल्य, व्याधी म्हणजे शरीराचे रोग आणि उपाधी म्हणजे बुद्धीचा अहंकार. हे सगळं मला जाचणार आहे, हे सगळं मला त्रास देणार आहे. मग शरीराचे हे काही दोष जे आहेत, हे ताप जे आहेत ते मला, तर पहिल्यांदा मला विवेकाचा वापर केल्यानंतर एक सत्यासत्य विवेक काय मला विचार केला पाहिजे. त्यातलं सत्य काय आहे? शरीर सत्य आहे का काय सत्य आहे? मुळामध्ये मी शरीरच नाही हा भाग जर मी विचार केला तर शरीर नाही म्हटल्यानंतर शरीराचं सगळं दुखणंच नाही निघून जातं. आणि म्हणून शमिकाताईंनी एक उल्लेख केला होता बघा, माझा गुडघा दुखला तर मी औषध द्यायचं आणि गुडघ्याशी बोलायचं आणि सांगायचं की बाबा तुला औषध दिलेलं आहे, तू निवांत राहा, आता माझं मी काय करायचं ते करतो.
शरीरापासून हळूहळू मी वेगळं होणं विवेकाच्या साह्याने. ताप शरीर आध्यात्मिक ताप होऊन जातात. आता जगताकडून होणारे ताप आहेत. कुणीतरी कुचकं बोललेलं आहे, कुणी स्तुती आहे म्हणून पण ताप आहे, कुणी निंदा केलेली आहे म्हणून पण ताप आहे. पण म्हणून स्तुतीही घ्यायची नाही आणि निंदाही घ्यायची नाही. ना मी स्तुतीमध्ये आहे, ना मी निंदेने दुःखी होणार आहे. हे दोन्हीही नाकारण्याचं जिथे सामर्थ्य आहे तो पुरुषार्थ आहे. आणि हा पुरुषार्थ प्रत्येक पुरुषाने म्हणजे प्रत्येक जीवानी कमावला पाहिजे. याला पुरुषार्थ म्हटले. कोणी स्तुती केली तरी ती मी घेणार नाही, कोणी निंदा केली तरी ती मी घेणार नाही. सुखाचा तरंग माझ्याकडे आला तरी तो मी घेणार नाही आणि दुःखाचा तरंग आला तरी तो मी घेणार नाही. हे कशाच्या साह्याने शक्य आहे? पुन्हा विवेकाच्या साह्यानेच. नित्यानित्य विवेक काय? मग जगत नित्य आहे का? ते परिवर्तन होणार आहे. मग त्यातलं शाश्वत काय आहे? मग जगामध्ये असणारा जगदीश्वर सत्य आहे जो मला दिसत नाहीये. मग तत्वाकडे दृष्टी असेल तर जगत बाधित होऊन जाणार आहे. इथेही विवेकाचा वापर करायचा आहे. आणि मग त्यानंतर अधिदैविक ताप आहेत. अधिदैविक तापाचा अर्थ आता देवानेच दिलेले ताप आहेत, मग देवच नाकारायचंय का? देव नाही नाकारायचं आहे आपल्याला. आत्मानात्म विवेक तिथे करायचं की ज्याच्यावरती माझं कसलंच नियंत्रण नाही. जर ईश्वरावरची माझी अत्यंत निष्ठा असेल, माझी श्रद्धा असेल, तर कितीही माझ्यावरती संकट आली तरी ती माझ्या हिताचीच आहेत हे मला कळलं पाहिजे. आत्मानात्म विवेकाचा तिन्ही विवेकांचा वापर केल्याशिवाय आपल्याला या तिन्ही तापातून सुटकाच नाही. आणि म्हणून तिन्ही ताप का समजून घ्यायचे? तर तीन विवेक वापरून या तिन्हीतून आपण आपली सुटका अलगद प्रमाणे करून घेण्याचे. या कशा कशाने मी बांधलेली आहे? मी देहाने बांधलेली आहे, मी जगत सत्यत्वानी आणि कर्तृत्वानी बांधलेली आहे, आणि माझ्या स्वरूपाच्या आवरणाने मी बांधलेली आहे. हे सगळं हळूहळू याच्यातून मोकळं होण्यासाठी या तिन्ही तापांचा आपल्याला विचार त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि असे ह्या तीन तापांचा विचार गेल्यानंतर आपण थोडं आता येऊया ते म्हणजे 4 पुरुषार्थांवरती. 4 इथं काय आज होणार नाहीत, पण जितके होतील तितके आपण हळूहळू बघूया. 4 पुरुषार्थ आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता मानवी जीवन ह्या पुरुषार्थाने बंदिस्त असलं पाहिजे. आता बघा, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष म्हणजे सुरुवातीला धर्म आहे, शेवटी मोक्ष आहे आणि मध्ये अर्थ आणि काम आहे. त्या काय म्हणतात ते 4 शब्द तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि मग लक्षात येईल की अर्थ आणि काम ह्याला एक चौकट घातलेली आहे. आणि चौकट कसली घातली आहे? तर त्याला पहिल्यांदा धर्माची चौकट घातली. याचा अर्थ पण धर्माने कमवलेला असला पाहिजे. काम भोगणं सुद्धा कशाने वाचलं पाहिजे? तर ते धर्मानेच असलं पाहिजे. याचा अर्थ मधल्या दोन्ही पुरुषांचं अधिष्ठान कशाचं असलं पाहिजे? धर्माचंच असलं पाहिजे. 4ही ठिकाणी धर्माचं अधिष्ठान असलंच पाहिजे. तो धर्म सोडून काही करताच येत नाही. मग धर्माचं पालन कशासाठी? एवढं धर्माचं काय महत्व आहे? आता धर्म म्हणजे काय आपण समजावून घेऊ, पण धर्माचे एवढं महत्व कशासाठी? भागवताचा एक सुंदर श्लोक आहे बरं का. भागवत असं म्हणतं, धर्माचं अधिष्ठान कशासाठी, धर्माचं पालन कशासाठी? तर जीवन स्वाधीनतेसाठी. जो धर्माचं पालन करत नाही तो स्वाधीन असत नाही, तो स्वतंत्रपणे जीवन जगू शकत नाही. त्याला पारतंत्र्याचं जीवन जगावं लागतं. जर मला स्वाधीनतेचं जीवन पाहिजे असेल तर मला धर्माचं पालन केलं पाहिजे. सिद्धांत झाला बरं का. आता हे सिद्धांत पाठ करणं सोपं आहे आपल्याला, पण व्यवहारात बघूया आपल्याला हे कसं काय करता येईल. व्यवहारात थोडं समजून घेऊया की आपण काय स्वाधीनता, याचा अर्थ धर्माने स्वाधीनता कशी मिळणार आहे? धर्म याचा अर्थ, धर्माचा एक अर्थ कर्तव्य असा आहे. आपण धर्माचे सगळे अर्थ बघणार आहोत. सगळे आज मला होतील की नाही मला माहिती नाही, पण थोडा विचार करूया आपण. पण धर्माचा एक अर्थ जो आहे तर तो कर्तव्य अशा अर्थाने आहे. समजा मला आता संध्याकाळच्या वेळेला कुठेतरी माझ्या मैत्रिणींच्या बरोबर जायचंय. जेव्हा मला माझ्या मैत्रिणींच्या बरोबर जायचंय, पण मी कुटुंबामध्ये राहते, माझ्यावरती कुटुंबाची काही जबाबदारी आहे, आणि त्या कुटुंबाची जेव्हा मला जबाबदारी आहे तेव्हा घरामध्ये असणारे काही ज्येष्ठ माणसं आहेत, माझ्या घरात असणारा पती आहे, माझी मुलं आहेत, या सगळ्यांसाठी संध्याकाळच्या वेळेचं मी जेव्हा स्वयंपाक करून ठेवते
नुसता स्वयंपाक करून ठेवत नाही, त्यांची जेवणाची सगळी तयारी टेबलावरती करून ठेवते, त्यांचे पेले ठेवते, त्यांच्या वाट्या ठेवते, त्यांना काही त्रास होणार नाही चमचे काढून ठेवते, सगळं जेवण त्या ठिकाणी झाकून ठेवते आणि फक्त तुम्ही तुमच्या हाताने घ्या असं सांगते. जेव्हा एवढं सगळं मी कर्तव्य कर्म चोख करते तेव्हा बाहेर जाण्याचं परवानगी मला मिळते की नाही? याचा अर्थ कर्तव्य धर्माचं पालन केल्याशिवाय बाहेर जाण्याची स्वाधीनता मला प्राप्त होते का हो? धर्माने जेव्हा आपण वागतो तेव्हा स्वाधीनता प्राप्त होते आणि स्वाधीनतेसाठी धर्माचं पालन अत्यंत आवश्यक आहे असा पहिला सिद्धांत आपल्याला भागवत सांगतो. आणि म्हणून पहिला पुरुषार्थ जो आहे ना तो धर्म आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष या पहिल्या पुरुषार्थाकडे आपण आता येणार आहोत, तो म्हणजे धर्म. आता ते धर्म अर्थ काम मोक्ष म्हटल्यानंतर काका म्हणाले एक समर्थ तर 4 शब्द तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता लक्षात येईल की या धर्माला कोणी उडवलं? आपण धर्माचं पालन का करू शकत नाही? कारण आपण कशाच्या मागे लागलो? अर्थ. म्हणून अर्थाने कोणाला उडवलं? तर अर्थाने धर्माला उडवलं. उडवलं म्हणजे अर्थाला इतकं महत्व दिलं, अर्थाला इतकं महत्व दिलं, परिणामी आमच्या आयुष्यामधला धर्म जो आहे तो धर्म बाजूला सारला गेला. आणि काम जो आहे, काम म्हणजे इच्छा. आता कामाचे अनेक पदर परवा तुम्ही बघितलेत. काम म्हणजे काय, मग वासना म्हणजे काय, स्पृहा म्हणजे काय, नंतर याचना म्हणजे काय, अपेक्षा म्हणजे काय, आशा म्हणजे काय, हे सगळे पदर परवा बघितलेत. शमिकाताईंनी ते घेतले होते म्हणून पुन्हा मी त्याच्यामध्ये जाणार नाही. पण हा जो काम आहे, ही जी इच्छा आहे, या इच्छेने काय आहे तर या कामामध्ये, या इच्छेमध्ये आपण इतके रममाण होतो आणि त्यामुळे आपली मोक्षाची इच्छाच निघून जाते. जे खरा आनंदाचं स्वरूप आहे ना त्या खऱ्या आनंदाच्या स्वरूपापासून आपण दूर जातो. आणि म्हणून काय केलेलं आहे? अर्थाने धर्माला दूर सारलं तर कामाने मोक्षाला दूर सारलं असं म्हटलंय. मग आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला आपलं जीवन ह्या सगळ्यामध्ये बंदिस्त करून घ्यायचंय. म्हणून धर्म अर्थ काम आणि मोक्ष काय आपल्याला समजून घ्यायचं. आता आपण धर्म म्हणजे काय ते थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. धर्म 3 स्तरावरती आहे. वैयक्तिक धर्म वेगळा आहे, सामाजिक धर्म वेगळा आहे, पारमार्थिक धर्म वेगळा आहे आणि अत्यंत ज्याला आपण म्हणतो ना की आपलं जीवन जे उन्नत करण्यासाठी असणारा जो धर्म आहे तो एक वेगळा आहे. याचा अर्थ प्रत्येक ठिकाणचं तुमचं आमचं कर्तव्य वेगळं आहे. धर्म या शब्दाचा वैयक्तिक जेव्हा आपण अर्थ घेतो तेव्हा तो धृत्या दया धारयते स एव धर्म अशी धर्म शब्दाची व्युत्पत्ती आहे. धृत्या दया धारयते स धर्म. बुद्धीने दया हा गुण धारण केला तर त्याला धर्म म्हणतात. ही पहिली काय आहे तर व्यक्तीच्या स्वरूपात असणारी ती काय आहे तर धर्माची व्याख्या आहे. याचा अर्थ आपल्याला सगळ्यांच्या विषयी दया वाटली पाहिजे, आपल्याला सगळ्यांच्या विषयी करुणा वाटली पाहिजे, आपल्याला सगळ्यांच्या विषयी आपुलकी वाटली पाहिजे, आपल्याला सगळ्यांच्या विषयी प्रेम वाटलं पाहिजे. प्रश्न आपणच आपल्याला विचारूया, वाटते का हो? काही लोक आपल्याला आपले वाटतात, काही लोक दुसऱ्यांचे नको वाटतं. आपण म्हणतो यांचं तोंड बघितलं तरी माझी तळपायाची आग मस्तकाला झाली. असं नाही. धृत्या म्हणजे बुद्धीने दया हा गुण धारण करणे याला धर्म म्हटलेले. समर्थांनी त्याची व्याख्या अतिशय सुंदर केली. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात अवघेची सुखी असावे ऐसी वासना. जे मला मिळालेलं आहे ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे अशी ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे त्याला धर्म असं म्हणतात. त्याला वैयक्तिक धर्म असं म्हटलेलं आहे. गणेश 5:30 वाजलेत. थांबूया का? हो थांबूया ना. हो. तुमचा विषय आपण नंतर घेऊया कारण मला वाटत आपण नाही. आपण एक 10-15 मिनिटं 10 मिनिटं प्रश्नांच्या 10 मिनिटं. उत्तरांसाठी बघूया कारण पुढचा विषय नाही होणार आहे कारण किती लवकर घेतला तरी चालेल ना. मी म्हणते कारण प्रयत्न केला आपण इतका तो संपवण्यासारखा विषय नाही होत नाही हरकत नाही. पुढच्या सेशन मध्ये आपण विषय जो आहे तो 4 पुरुषार्थाचा फक्त धर्मही पूर्ण झालेला नाही. आपण त्या विषयाला फक्त स्पर्श केला एवढंच म्हणेन. पण आज आपण नरदेहस्तवन बघितलेलं आहे, त्याचे सगळे दोष वेदांताचे बघितले, त्यानंतर 5 क्लेश बघितले
आणि हा 3 तापातून आपण अलगद कशी सुटका करून घ्यायची ती बघितलं आणि काय ह्या सगळ्यासाठी, कारण तुमच्या माझ्या ज्या मूळ प्रेरणा आपण बघितल्या त्या प्रेरणांपर्यंत आपल्याला जायचंय. हो हो हा. तिथपर्यंत खूपच जाण्यासाठी हे सगळं बघितलं आणि मुख्य म्हणजे जीव ही संकल्पना आपण आज समजावून घेतली. एवढा छान. आज आपण अभ्यासक्रम घेतलेला. याविषयी काही शंका असल्या तर विचारूया. आतापर्यंत सगळी केलेली सेवा ही समर्थांच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर रघुवीर समर्थ. अतिशय पद्धतशीररित्या आपण या परमार्थ विज्ञानाचा अभ्यास करतो आहोत. शमिकाताईनंतर आज आपल्याला अलकाताईचं मार्गदर्शन मिळालं. खूपच छान. अगदी प्रत्येक संकल्पना ही त्यांनी आपल्याला नीट छान समजून सांगितलेली आहे. प्रत्येकाला अशी माझी विनंती आहे की हे जे पुस्तक आपण PDF स्वरूपात उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचं वाचन जरूर करावं. वाचन करताना, श्रवण करताना ज्या काही आपल्याला प्रश्न पडतायत ते लिहून काढावेत. आणि आता प्रत्येक सेशन झाल्यानंतर थोडा वेळ आपण प्रश्नोत्तरासाठी देत आहोत. इथं शक्य नाही झालं तरी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील प्रश्न तुम्ही विचारू शकता आणि त्यालाही उत्तरं देण्याची व्यवस्था केली जाईल. आता कोणाला प्रश्न असेल तर त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं आणि प्रश्न विचारावे. हा बोला. एवढंच विचारायचं होतं की ते यंत्राचा उपमा दिल्यानंतर आपल्याला पापाचं पीक आणि पुण्याचं पीक हे कुठेतरी प्रश्न नाही कळला. समजून घेताना हे बॉडी फॉर्मॅट समजून घेताना असं म्हटलं ना, हे यंत्र कारखान्यातल्या यंत्रातून वस्तू निर्माण होतात, तसे या यंत्रातून पापाचं पीक आणि पुण्याचं पीक हे दोन्ही येऊ शकतात. नाही, पण आपल्याला आता पापाचं आणि पुण्याचं पीक दोन्ही पीक ते कर्मातून निघणारच आहे. त्याच्यातून सुटण्याचाच विचार करायचा. इथे या ठिकाणी वाजवून घेणं याचा अर्थ कर्मातून मला कर्तव्यातून परांगमुख न होणं. पहिल्यांदा नरदय मिळालंय म्हणजे कर्तव्य कर्म केलंच पाहिजे, सुटका नाही. वैयक्तिक कर्म केलं पाहिजे, कौटुंबिक कर्म केलं पाहिजे, सामाजिक कर्म. समर्थ म्हणतात मी समाजामध्ये राहतो ना, 1 मुठ अन्न घेतो तर 11 मुठी त्यांना दिल्या पाहिजे. हे जे शरीराकडून वाजवून घेणं काय होतं माहितीये का, आपल्याला बुद्धीची कामं परवडतात पण शरीराची परवडत नाही आणि ती केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. कारण स्थूल देहाचा विसरात पडत नाही. याचा अर्थ स्थूल देह जर मला ओलांडायचा असेल तर पहिल्यांदा स्थूल देहाची अनासक्ती कशाने येणार आहे, तर या देहाकडून वाजवून घेण्याने येणार आहे. आणि म्हणून ह्याच्याकडून वाजवून घेणं असं डॉक्टर काका नेहमी म्हणतात. ह्याच्याकडून वाजवून घ्या, काम करा, आम मोडेपर्यंत भगवंताच्या दरबारामध्ये काम करा, झाडू मारा. असं आहे. ताई याचं YouTube वर पाठवाल का? आजचं मिस झालं जरा. गणेश दादाला सांगा ना. गणेश दादा पाठवण्यात येईल. रेकॉर्डिंग पाठवण्यात येईल. हा हा, ओके, धन्यवाद. अलकाताई नमस्कार. नमस्कार. आधी, व्याधी व उपाधी तुम्ही सांगितलं, त्यातलं आधीचं मला कळलं नाही. आधी म्हणजे मनाचं चांचल्य, व्याधी म्हणजे शरीराचे रोग आणि उपाधी म्हणजे बुद्धीचा अहंकार. ओके, थँक्यू. आधी, व्याधी आणि उपाधी हे 3 दोष आहेत. आधी मनाचं चांचल्य, मन स्थिर नसणं. समजलं? हो हो, धन्यवाद. प्रश्नोत्तर चालू असतील ना. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का?
हॅलो हॅलो. हा बोला. नमस्कार. हा बोला. नमस्कार नमस्कार ताई, नमस्कार. हा मला नमस्कार. बिंब आणि प्रतिबिंब जे तुम्ही सांगितलं, म्हणजे आपला जो जीव आहे, सामान्य हा जीव, हा तो बिंब का, आणि आपलं नाव हे प्रतिबिंब, म्हणजे आपलं शरीर हे प्रतिबिंब का? मला जर बिंब आणि प्रतिबिंब प्रतिबिंब याच्यात. नाही, ज्याला मी म्हणते ना तेच प्रतिबिंब आहे. जीवात्मा, चिदाभास तेच प्रतिबिंब आहे. आणि त्याच्या मागे असणारा जो आत्मा, ज्याला कूटस्थ म्हणतात, हा हा हा. तो आत्मा आहे. त्या आत्म्याचं कूटस्थ म्हणजे ते केवळ अस्तित्व आहे त्याचं. म्हणजे हा जे आकाश पोकळी आहे आपल्या शरीरामध्ये, त्या आकाशापेक्षा सूक्ष्म असणारं आत्मस्वरूप किंवा चैतन्य स्वरूप आहे, ते आकाशापेक्षा सूक्ष्म आहे. आपण आकाश दिसतं, आपल्याला वाटतंय ते दिसतं, पण ती पोकळी आहे ना, त्याच्यात काहीच नाही. त्याच्याही बरोबर. पेक्षा सूक्ष्म असणारं ते तत्व आहे. आणि हा त्याचा ज्ञानप्रकाश जेव्हा बुद्धीत पडतो, तेव्हा हा तो हा. पसरलेला प्रकाश आहे. तिन्हीला मिळून जीव म्हटलेला आहे. म्हणून तो चिदाभास जीवात्मा, या चिदाभास. जीवात्म्यालाच प्रतिबिंब म्हटलेलं आहे. कारण तो स्वतःला मी म्हणतो, पण खरं बरोबर. अस्तित्व त्याच्यामुळे नाहीये, ज्ञानामुळे ते अस्तित्व आहे. ओके ओके बुद्धी ओके. आपल्यावरती आरोपित करून घेते की ती मी आहे म्हणून. हा 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 म्हणून ती आरोपित आहे, तो खोटा मी आहे. खरा मी कोणता आहे, तर ते कुटस्थ आहे. त्या कुटस्थ खरा मी आहे, तो शाश्वत आहे. ते ब्रह्मतत्वाचं ते शाश्वत आपल्या सत्तेमधलं आहे. आणि हा जो खोटा मी आहे, तो मायेमधला आहे. ओके ओके. समजलं. ओके ओके. केवळ अस्तित्व एवढंच त्याचं स्वरूप आहे. तो करत नाहीये काही, म्हणून आत्म्याला अक्रीड म्हणतात. तो प्रत्यक्षात काहीच करत नाही. कूटस्थ, कूट म्हणजे ऐरण, स्थास तिष्ठती म्हणजे राहणे. त्या ऐरणावरती कधी एखादा सोन्याचे दागिने घडवतो. मग तो बांगडी बनवेल, कानातले बनवेल, हार बनवेल, आणखीन काही बनवेल. कधी चांदीचे दागिने बनवेल, कधी तांब्याचे बनवेल, कधी आणखीन कोणत्या वेगळ्या धातूचे बनवतील. ह्या ऐरणीशिवाय काही घडणार नाही. पण प्रत्यक्ष ऐरण काही करत नाही, पण ऐरणीशिवाय सुद्धा काही होत नाही. अगदी तसं आत्मस्वरूप अंतरंगामध्ये आहे. तो आत्मा, ते चैतन्य, ते बिंब काहीच करत नाही. त्याच्या अस्तित्वावरती सर्व काही घडतं, कारण त्याचा ज्ञान प्रकाश आहे. बरोबर. ओके ते ओके. जे असणं आहे ते बिंब आहे. आणि त्याचा बुद्धीतून आलेला प्रकाश पसरलेला तो जीव आहे, तो जीव तो आहे. चिदाभास आहे. आणि म्हणून या तिन्हीला मिळूनच चिदाभास म्हणते. छान. ते प्रतिबिंब झालं. थँक्यू. श्रीराम. आपण जर का म्हणतो तो चिदाभास आहे, तो प्रकाश आहे, तो ज्ञानाचा प्रकाश आहे. ह्या ज्ञानाच्या प्रकाशाचं अज्ञानात अ, अ, परिवर्तन होतं. म्हणजे जेव्हा आपण जगतो, आता मला नाव आहे, लहानाची मोठी झाले, बाकी सगळे हम्म. सांसारिक गोष्टी, ह्या ज्ञानाचंच परिवर्तन अज्ञानात होतं आणि परत आपण त्या ज्ञानाकडे जाण्याचा म्हणजे मी स्वरूपाला जाणण्याचा हे करतो. तो हा हा जो ह्या ज्ञानाला कसं अज्ञानात परिवर्तित होतं हे, म्हणजे ते विषय अज्ञान आहेत, गेल्या जन्मीचे काही आहेत असं आहे, पण हे कसं कसं तो स्वतःला अज्ञानात स्वरूपात कसं जातं? जर का ते ज्ञान आहे तर त्यांनी अज्ञानात कसं कसं जातं? ज्ञानात आवरणमुळे. केलं, कारण आपल्याकडे एक उपाधी आहे. आणि ती उपाधी म्हणजे बुद्धी आहे बरं का. आपल्याला कळत नाही की बुद्धी ही आपली उपाधी आहे. ज्ञानच ज्ञानाच्या आडवं येतं, हा सिद्धांत आहे बरं का. ज्ञानच ज्ञानाच्या आडवं येतं किंवा ज्ञानच ज्ञानाला प्रतिबंध करतं. ज्ञानानेच ज्ञानाचा प्रतिबंध होतो, प्रकाशानेच प्रकाशाचा प्रतिबंध होतो, असे सिद्धांत खूप छान शास्त्रांनी सांगितले. त्याचा लौकिकातला एक दृष्टांत खूप छान दिलाय बरं का. त्यांनी असं म्हटलं, तुमच्या आमच्या घरी सगळ्यांकडे गॅलरी आहे. त्या गॅलरीमध्ये आम्ही संध्याकाळी दिवा लावतो. आणि तो दिवा लावल्या दिवशी एखाद दिवशी मी दिवा बंद करायचाच विसरते. आणि बंद केल्यानंतर आपण झोपून जातो. सकाळी उठल्यानंतर सूर्याचा प्रकाश पडतो. सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर इतका सूर्याचा लख्ख प्रकाश असतो, त्या प्रकाशामध्ये गॅलरीतला दिवा मला दिसतच नाही. दिवसभर तो दिवा जळत राहतो. मग तो गॅलरीतला दिवा मला का दिसला नाही? प्रकाशाने प्रकाशाला प्रतिबंध केला. तसंच ज्ञानाने ज्ञानाला प्रतिबंध केला. ज्ञानस्वरूप असणाऱ्या बुद्धीनेच ज्ञानस्वरूपाला काय केलं तर प्रतिबंध केला. म्हणून त्या बुद्धीचा जोपर्यंत आपण लय करत नाही, तोपर्यंत स्वरूपापर्यंत जाता येत नाही. श्रीराम, फार सुंदर, फार सुंदर.
थँक्यू. धन्यवाद श्रीराम. हॅलो हॅलो हॅलो. हा अलकाताई नमस्कार. नमस्कार. हा मी म्हणते पहिल्यांदा तुम्ही उदाहरण दिलं ना, सच्चित आनंद म्हणजे सत म्हणजे अस्तित्वाची जाणीव, बाळ रडतं वगैरे, तर ते हा. थोडं सांगाल का प्लीज? बाळ रडतं म्हणजे ते अस्तित्व, मी आता आहे इथे, अहम अस्मी, अहम अस्मी, हम्म. अस्तित्वाची जाणीव दिली. मग ते इकडे हा. तिकडे बघतं, टकामका बघतं, याचा अर्थ त्याला काहीतरी जाणून घ्यायचं असतं. जे ज्ञानस्वरूप आहे त्याला जाणण्याची क्रिया आहे. बघा, आपल्या सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत मी प्रत्येक गोष्ट, मी पुस्तक वाचते, मी टीव्ही बघते, मी रेडिओ ऐकते, मी टीव्ही, आता आम्ही आणखीन त्याच्यामध्ये भर पडली म्हणजे आम्ही युट्यूबवरती जातो आणि अनेक गोष्टी ऐकतो. का करतो? कारण ज्ञानाची ओढ. ज्ञानस्वरूप असणाऱ्याला ज्ञानाची ओढ सहज आहे. ही ज्ञानाची प्रेरणा आहे, कारण आतमध्ये ज्ञानच आहे ना, ज्ञानाशिवाय दुसरं काहीच नाहीये. प्रत्यक्ष जिथे जिथे अनुभूती आहे तिथे ज्ञानाशिवाय काही नाहीये. ज्ञान हे ज्याचं स्वरूपच आहे, त्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही ना, मी आनंदाशिवाय राहू शकत. बघा, आम्ही उपास करतो, 8 दिवस अन्नाशिवाय राहू शकतो, नवरात्रामध्ये 3 दिवस पाण्याशिवाय राहू शकतो, पण आनंदाशिवाय राहू शकतो का हो? माझा उपास सुद्धा आनंदासाठीच आहे ना, अन्नाशिवाय केलेला. याचा अर्थ नाही आनंद. आनंद हे माझं स्वरूप आहे. आनंदात एव सर्व भूतानी जायंते म्हटले. सगळी भूत जे निर्माण झाली ती आनंदातून निर्माण झाली, आनंदासाठीच झाली आणि आनंदातच लयाला झाली. हा सिद्धांत लक्षात गेला की कळेल की आनंद ही पहिली माझी गरज आहे, त्याच्याशिवाय मी नाही राहू शकत. आणि म्हणून सच्चित आनंद. सत तुम्ही अस्तित्वाची प्रेरणा सांगितली, आणि चित्त? चित्त नाही, चित्त म्हणजे शुद्ध ज्ञान, शुद्ध जाणीव, असणारं ज्ञान. होणारं ज्ञान बाहेरून होतं, पण ज्ञान नावाचं एक तत्व आतमध्ये आहे, म्हणून मला बाहेरचं ज्ञान होतं. आता तुम्ही म्हणाला, हो अलका, ते तुम्ही एवढं सगळं सांगितलं पण मला कळलंच नाही ना. आता एक प्रश्न तुम्हाला विचारा, हे मला कळलं नाही, हे कसं कळलं? याचा अर्थ असणाऱ्या ज्ञानाला मला हे कळलं नाही हे कळलं. हे जे असणारं ज्ञान आहे ना ते चित्त, आणि आता ऐकून होणारं ते ज्ञान वेगळं, ते वरचं ज्ञान. पण ते ज्याच्या अधिष्ठानावरती होतं त्याला चित्त म्हणतात. धन्यवाद. त्या आधीच्या प्रश्नावर कोणीतरी अजून एक प्रश्न विचारलाय, आधीच्या उत्तरावर मेसेजेस मध्ये आहे, मी जरा वाचते. बुद्धीच्या लयाने आकलन म्हणजे समजण्यास प्रतिबंध होणार नाही का, या असं विचारलंय त्यांनी. बुद्धीचा लय झालं तर सगळं. पण बुद्धीचा लय जागृत अवस्थेत नाही करायचं, तो ध्यानामध्ये करायचा. तो रोज सुषुप्तीमध्ये होतोच ना, म्हणून तर गाढ झोपेत जातो ना, अत्यंतिक सुखाच्या दशेत जातो ना तुम्ही आम्ही. आता सुखाचे प्रकार येतील तेव्हा तो येईल. झोपेमध्ये विलक्षण आनंद आहे ना तुम्हाला आम्हाला, की अत्यंत सुखाची दशा जेव्हा मला जागृत अवस्थेमध्ये पाहिजे त्यावेळेला मला बुद्धी जाणीवपूर्वक दूर करायला लागेल. म्हणजे बुद्धीचा लय करावाच लागेल ना, तोपर्यंत मला आत्मस्वरूपापर्यंत जाताच येणार नाही. कारण तिथे जाण्याचा अडथळाच अहम आहे, कारण ती बुद्धी मला अहम 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 अहंकाराचं प्रगटीकरणच आहे ते. जोपर्यंत अहम दूर करत नाही तोपर्यंत तिथं कसं काय जाणार? कारण अहमचं प्रगटीकरण बुद्धीमध्येच आहे ना, त्यामुळे तो प्रतिबंध विचाराने दूर करायचा. बघू आपण, त्या प्रक्रिया आहेत नाही सगळ्या, हळूहळू बघूया आपण सगळ्या प्रक्रिया, बघायच्याच आहेत. श्रीराम, आणि ते जे 6 देह म्हणतात, म्हणजे मला फारशी कल्पना नाही पण थोडा ओझरता, 4 देह ते उल्लेख मध्ये मध्ये येतो, तर ते देह पण आपण विस्तारित घेऊ शकू का? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, जे पुढचे. स्थूल देह विस्तारित कसं होणार? स्थूल देह माझ्या शरीराचा आकार नाही वाढणार. तसं नाही, म्हणजे त्याचा समजून घेण्याचं, म्हणजे आपलं त्या विषयावर थोडंसं आपल्याला थोडं अजून जास्त आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये ते आहे. ओके ओके, तो विषय आपल्या पुढच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. ओके, श्रीराम श्रीराम, धन्यवाद. ओके, थांबायचं का गणेश? हो चालेल. कोण म्हणतंय? प्रश्नोत्तर हो, बऱ्याच जणांना
आवडीने प्रश्न विचारतायत, परंतु वेळेची पण मर्यादा आहे. त्यामुळे आपण इथे थांबणार आहोत. व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही तुम्ही प्रश्न विचारू शकता, ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे ते, आणि सर्व प्रश्नांना उत्तरं दिली जातील. आजचं सत्र आपण इथे माईक थांबूया. वरती देईन ना, मी रेकॉर्डिंग करून पाठवीन ना. हो हो हो, सर्व इतर उर्वरित प्रश्नांची उत्तरं सुद्धा देण्याची व्यवस्था केली जाईल. आता यापुढील प्रश्न आपण व्हॉट्सअप ग्रुपवर देऊयात. व्हॉट्सअप ग्रुप सर्वांसाठी खुला करण्यात येईल. थोड्या वेळापुरता आपले प्रश्न आपण व्हॉट्सअप ग्रुपवर ठेवूयात. पुढच्या सत्राची सूचना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर लवकरच दिली जाईल. आता आपण इथे थांबूया. श्रीराम. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ.